गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. आज आपण आपला जो टॉपर स्टॉक नावाचा प्रोग्राम आहे त्याची आपण सुरुवात करतोय आणि ते सुरुवात करण्यासाठी तेवढेच चांगली व्यक्ती आपल्याला आज लाभलेले आहेत. सरांची थोडक्यात ओळख करून देतो. सरांचं नाव आहे पांडुरंग चोरमुले आणि सरांची UPSC मधून सिलेक्शन होऊन त्यांना इंडियन पोस्टल सर्व्हिस भेटले आणि सध्या आत्ता सर वरिष्ठ अधीक्षक एअरपोर्टला आहेत मुंबईला. तर एकंदरीत आमची म्हणजे मित्रच आहेत सर आणि इंटरव्ह्यूला आमची ओळख झाली तेव्हापासून आम्ही कनेक्टेड आहेत. आणि एक काइंड हार्टेड पर्सन कसा असतो तसं सरांची एक थोडक्यात ओळख आपण करून देऊ शकतो. आता हे सेशन आपलं इंटरॅक्टिव्ह असेल आणि आजच्या सेशनमध्ये न्यूजपेपर कसा वाचायचा. आता बरेचसे विद्यार्थ्यांचे डाऊट तेच आहेत की पेपर कसा कव्हर करायचा, करंट अफेअर्स कसं कव्हर करायचं, परत त्या नोट्स कशा काढायच्या, ह्यासारख्या प्रश्नांची उत्तरं. तर तुम्हाला इन जनरल काही UPSC रिलेटेड काही डाऊट्स असतील, प्रिलिम्सचा अभ्यास, मेन्सचा अभ्यास किंवा इंटरव्ह्यूचा अभ्यास कसा करायचा, तर ते सगळे जनरल जे तुमचे डाऊट्स असतील ते सर क्लिअर करतील. तर मी आता काय करू, ओमकारला एक रिक्वेस्ट करतो, सरांचं आपल्या अकॅडमीतर्फे स्वागत करूया. सरांचं मी युगंधर क्लासच्या विद्यार्थी यांच्याकडून सहर्ष स्वागत करतो. थँक्यू. चालेल, थँक्यू योगेश सर. जसं योगेश सरांनी सांगितलं की आम्ही दोघं मित्रच आहेत. ज्यावेळेस मला कळलं की ही हॅज स्टार्टेड अकॅडमी त्यावेळेस आय प्रॉमिस्ड हिम की आय विल कम अँड गिव्ह अ लेक्चर. ते म्हटलं की विषय कोणता घेईन, म्हटलं करंट अफेअर्स इज जनरली माय फेवरेट टॉपिक, पण पॉलिटिकल सायन्समधले IR वगैरे आहे. बट सगळ्यात बेसिकली आता बघा 2019 नंतरचे UPSCचे पेपर बघितले, स्पेशली 2016 बघा, दे आर बेस्ड ऑन द हिंदू न्यूजपेपर. म्हणजे जास्तीत जास्त हिंदूमधूनच येत आहे. म्हणजे तुम्ही बाकीच्या कुठल्या क्लासचं वाचा, कमी वाचा, नका वाचू, बट द प्रॉपर रीडिंग ऑफ द हिंदू न्यूजपेपर इज व्हेरी इसेन्शियल फ्रॉम प्रिलिम मेन्स पर्स्पेक्टिव्ह. आणि ह्याच्यातूनच तुम्हाला तुमच्या सरांनी मॅडमने सांगितलं असेल, ह्याच्यातूनच तुमचं essay वगैरे बनतं. म्हणजे essayसाठी वगैरे फार काही तुम्हाला वेगळं करावं लागत नाही. म्हणजे हिंदू पेपर तुमचं प्रिलिम्स क्रॅक करण्यासाठी हेल्प तर करतंच, बट इट गिव्स इनफ फॉडर फॉर essay ऑल्सो. म्हणजे मेन्स प्री त्यांच्यासाठी तर हिंदू इसेन्शियलच आहे. म्हणजे आपलं आता बेसिकली सेशन ह्याच्यावरच राहणार की हिंदू कसा वाचायचा. म्हणजे ह्याच्यावर खूप सारे यूट्यूबला वगैरे आहेत, यूट्यूबला वगैरे लेक्चर आहेत, हाऊ टू रीड हिंदू न्यूजपेपर वगैरे. पण तरी पण आपल्याला समजत नाही किंवा आपण समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही. आपल्याला वी डोंट हॅव मेनी टाइम्स दॅट ॲटिट्यूड किंवा पर्स्पेक्टिव्ह म्हणू शकतो आपण. ॲटिट्यूड विल नॉट बी प्रॉपर वर्ड, तर पर्स्पेक्टिव्ह. तर आपल्याला हे हिंदू न्यूजपेपर आजपासून हे करायचे की आपल्याला काय करायचं, कसं करायचं आहे, कोणत्या दृष्टिकोनातून करायचे, प्रिलिम्स आणि मेन्स. तर तुमच्याकडे कुठला बेस आहे हिंदूचा, परवाचा आहे सगळ्यांकडे किंवा हे समोरच आहे ना, समोर दिसतंय, ठीक आहे. आता बघा, हे पहिलं आपण पहिल्या न्यूजकडे जाऊ. विल स्टार्ट, आपण डायरेक्ट स्टार्ट करू, मग बाकीचे क्वेश्चन तुम्हाला कसे येतील ते आपण होईल जाऊ. विल हिट टू द बेस. बघा, हिट जॉब्स ऑन फॉरेन सॉइल नॉट इंडियाज पॉलिसी. आता इट इज रिलेटेड टू द इंडिया अँड कॅनडा, ठीक आहे नाही. हा टॉपिक डायरेक्टली तुम्हाला IRC रिलेटेड आहे, GS2 आहे. ज्यांचं पॉलिटिकल सायन्स ऑप्शनल आहे त्यांच्याशी आहे. हे डायरेक्ट तुम्हाला 10 मार्काला वगैरे GS2ला प्रोबेबल क्वेश्चन्स आहे. ह्याच्यातून बघा, म्हणजे हे जर आजचा पेपर, थर्सडेचा पेपर व्यवस्थित वाचला तर त्यातून तुम्हाला इंडिया आणि कॅनडाच्या रिलेटेड बरंचसं फॉडर मटेरियल मिळेल. म्हणजे 40% तर त्या पेपरमधून तुम्हाला क्वेश्चन कव्हर 10 मार्काचा होऊ शकतो. बघा ह्याच्यात काय लिहिलं आहे, हिट जॉब्स ऑन फॉरेन सॉइल नॉट इंडियाज पॉलिसी. हा म्हणजे पहिला पॅराग्राफ. दुसऱ्या पॅराग्राफमध्ये मिस्टर जयशंकर ॲडेड दॅट कॅनडा हॅड ए व्हेरी परमिसिव्ह इन्व्हायरमेंट ॲज फार ॲज सेशनिस्ट ॲक्टिव्हिटी वॉज कन्सर्न. हे बघा, हे मोठं कसं करायचं, लार्ज असं होईल, झूम कुठे, हां, येस 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 सॉरी. हे बघा, मिस्टर जयशंकर द इंडिया हॅड व्हेरी परमिसिव्ह इन्व्हायरमेंट, ठीक आहे. पेन हाच आहे का, ठीक आहे. बघा हा वर्ड बघा, मी एकदम म्हणजे असं सांगतोय की ज्यांना म्हणजे हिंदू आजपासून स्टार्ट करतील किंवा ज्यांनी 8-10 दिवसात स्टार्ट केलं. व्हेरी परमिसिव्ह बघा, हे तुम्हाला कीवर्ड जसं तसं तुम्हाला यूज करायचं आहे इंडिया अँड कॅनडाच्या ह्याच्या आन्सरमध्ये. म्हणजे तुम्हाला फार काही क्रिएट करायची उत्तरं गरज नाही. त्याचबरोबर पुढे बघा,
म्हणजे देर आर इश्यूज, म्हणजे इंडियाचे काय कन्सर्न्स आहेत, कॅनडाचे काय कन्सर्न्स आहेत. कॅनडाचं म्हणणं काय असतं की देर आर इंडियाचे डेमोक्रॅटिक इथोस किंवा त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज आहे. इंडियाचे कन्सर्न्समध्ये दिलेलं आहे की बाबा सेसेशनिस्ट मुवमेंटसाठी तिथं परमिसिव्ह म्हणजे ग्राउंड आहे, कॅनेडियन गव्हर्नमेंट सपोर्ट करतं. ही 1-2-3 कीवर्ड ह्याच्यात महत्त्वाचे आहेत. आता पुढची न्यूज बघा. मणिपूर एक्सटेंड एफई आर्म फोर्सेस स्पेशल ॲक्ट इन हिल डिस्ट्रिक्ट ऑफ 6 months. ठीक आहे. तुम्ही कोणी कोणी वाचलाय पेपर, न्यूजपेपर कोणी कोणी वाचलाय थर्सडेचा? ठीक आहे, नाही वाचलं इट्स ओके. आपण नाही समजलं तरी विचारा. आता बघा मी न्यूज वाचून दाखवतो. मणिपूर गव्हर्नमेंट ऑन वेडनेसडे एक्सटेंडेड द इम्पोजिशन ऑफ द आर्म फोर्सेस स्पेशल ॲक्ट दॅट इज AFSPA इन द होल स्टेट एक्सेप्ट इन द ज्युरिस्डिक्शन ऑफ 19 police. ठीक आहे. The disturbed area status under the act will remain applicable in all the hill districts which are dominated by tribal communities. However, since 2022, Armed Forces Special Act has been gradually withdrawn from the valley districts, which are dominated by माहिती community. तुम्हाला प्रिलिम्सला आता क्वेश्चन कसा येऊ शकतो? प्रिलिम्सला ह्याच्यावर क्वेश्चन असं येईल की आर्म फोर्सेस स्पेशल ॲक्ट हॅज बीन विथड्रॉन फ्रॉम मणिपूर किंवा हॅज बीन इम्पोज ऑन द होल मणिपूर. आता होल मणिपूरवर इम्पोज झाला आहे का? नाही. म्हणजे अदर दॅन 19 districts which are dominated by माहिती कम्युनिटी, on those districts this act has been imposed. ठीक आहे. म्हणजे ही छोटी गोष्ट आहे. तुम्हाला प्रिलिमच्या दृष्टिकोनातून एक्स्ट्रॅक्ट करायचं आहे. समजतंय का? आता बघा इन्फॉर्मेशन ह्याच्याबद्दल दिली, ह्या ॲक्टबद्दल इन्फॉर्मेशन दिली आहे. 1952 लॉ गिव्स अनब्रिटल्ड पॉवर टू द Army and the Central Armed Police Forces deployed in disturbed areas to kill anyone acting in contravention of the law, to arrest people and search any premises without a warrant, and protection from prosecution and legal suits without the Union government's action. हे कोर आहे ॲक्च्युली. आणि आता बघा इथं जरी दिलं नसेल तर तुमचं इन्स्टिट्यूट असं डेव्हलप झालं पाहिजे, ह्या ॲक्टबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन तुम्ही गेन केली पाहिजे. व्हॉट इज दिस ॲक्ट, म्हणजे ॲक्टबद्दल काय एवढं इश्यूज होतात, लोक प्रोटेस्ट का करत आहेत नॉर्थ ईस्टचे ह्या ॲक्टबद्दल. तर यू शूड डीक सम इन्फॉर्मेशन अबाउट दिस ॲक्ट. आणि हे हिंदूमध्ये बघा रेडीमेड इन्फॉर्मेशन दिली आहे. ह्या 3-4 लाईनच कोर आहेत. ह्या ॲक्टच्या 3-4 लाईनच कोर आहेत बघा. टू किल एनीवन ॲक्टिंग इन कॉन्ट्रिब्युशन ऑफ द लॉ, टू अरेस्ट पीपल अँड सर्च एनी प्रिमायसेस विदाउट वॉरंट, अँड प्रोटेक्शन फ्रॉम प्रोसिक्युशन अँड लिगल सूट्स विदाउट द युनियन. म्हणजे ह्याच्यात ॲलिगेशन्स आहेत की ह्युमन राईट्स व्हायोलेशन्स वगैरे होतात किंवा इट इज नॉट टेकन केअर ह्युमन राईट्स किंवा लोकांचं कन्सेंट, ह्या सगळ्या गोष्टी. मग त्या सगळ्या तुम्हाला ह्या अँगलनी विचार करायचा आहे. बघा सिन्स इथं बघा आता तुम्हाला एक सांगतो. सिन्स 1981 दिस ॲक्ट हॅज बीन ॲप्लिकेबल इन मणिपूर, ए फॉर्मर युनियन टेरिटरी विच अटेंड स्टेटहुड इन 1972. दिसतंय का तुम्हाला हे? आता बघा इथे बघा प्रिलिम्सला क्वेश्चन कसा येऊ शकतो किंवा असा असेल, प्रिलिम्सला असं टाकलं UPSCने की दिस ॲक्ट हॅज बीन ॲप्लिकेबल इन मणिपूर सिन्स its formation. This act is applicable in Manipur since its formation. हे चूक आहे की बरोबर? चूक आहे. कधीपासून आहे? तुम्हाला लक्षात आलं की बाबा मणिपूरचं स्टेट फॉर्मेशन 1972 झालं, बट ॲक्ट वॉज अप्लिकेबल देअर सिन्स 1981. येते लक्षात? ह्या न्यूजमधून बघा प्रिलिम्सला क्वेश्चन्स कसे येऊ शकतात. हे जर असं केलं तर तुम्हाला म्हणजे एक टेस्ट सिरीज जे क्लासमध्ये होती ह्या दॅट विल बी सफिशियंट टू क्लिअर द प्रिलिम्स विथ 20 marks मार्जिन मिनिमम, आय गॅरंटी यू. म्हणजे बघा इथं पॉलिटी प्रत्येकजण वाचतं, लक्ष्मीकांत वगैरे वाचायचंच आहे म्हणजे व्यवस्थित. बट दिस विल बी द की, म्हणजे द हिंदू न्यूजपेपर विल बी द की टू गेन आउट टू क्लिअर द प्रिलिम्स विथ सफिशियंटली गुड कॉन्फिडन्स. की बाबा प्रिलिम्स देऊन आल्यानंतर हा कॉन्फिडन्स असा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला डेफिनेटली येईल. ठीक आहे. तर आता बघा तर ह्याच्यानंतर पुढच्या एका पॅरेग्राफमध्ये पण इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे. बोथ द स्टेट अँड युनियन गव्हर्नमेंट्स कॅन इश्यू नोटिफिकेशन्स रिगार्डिंग दिस ॲक्ट. म्हणजे बघा हे बोथ स्टेट गव्हर्नमेंट अँड युनियन गव्हर्नमेंट हे इश्यू करू शकतो नोटिफिकेशन की बाबा आजपासून ह्या जिल्ह्यामध्ये, मराठी चालेल सगळ्यांना, आजपासून ह्या जिल्ह्यामध्ये हा ॲक्ट सुरू होईल. द नोटिफिकेशन परमिशन्स हॅव बीन इश्यूड, म्हणजे ठीक आहे रिस्पेक्टिव्ह स्टेट गव्हर्नमेंट्स. असंही आलं की आतापर्यंत मणिपूरला युनियन गव्हर्नमेंटनेच नोटिफिकेशन इश्यू केलं असं नाही आहे. मणिपूर आणि आसामसाठी त्यांनी रिस्पेक्टिव्ह स्टेट गव्हर्नमेंट्सने ते नोटिफिकेशन इश्यू केलं आहे.
समजते तुम्हाला? बघा हे न्यूजचं तर असं तुम्हाला डिकोड करायचं आहे. प्रत्येक तुम्ही पॅराग्राफला वगैरे क्वेश्चन करायचं आहे की कसं. आणि हे आहे तर हे तुम्हाला हे पॉईंट तुम्हाला नोट्समध्ये करायचं आहे. 1958 लॉचे फीचर जे कोर आहे, आत्मा आहे, त्याचे फीचर आहे. आपण त्या फीचरचे इश्यू काय आहेत मग देर आर बोथ साईड की टू इम्पोज किंवा टू हॅव गुड लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन गव्हर्नमेंट इम्पोज करत आहे, है की नाही. डिस्टर्ब एरिया ज्यावेळेस नोटिफिकेशन येतं, डिस्टर्ब एरियाचे जे गव्हर्नमेंटचे स्टँडर्ड आहेत, पण त्याच्यानंतर मग लोकांचं तिथल्या लोकांचं काय म्हणणं आहे असं एक ठराविक हे केलं तुम्ही, एक नोट्स काढून ठेवल्या तर इट विल बी युअर कम्प्लीट आन्सर. मग तुम्ही ज्यावेळेस करंट न्यूजपेपर वगैरे वाचता तर यू कॅन ॲड देअर रेफरन्सेस इन दॅट, है ना. ठीक आहे. हा पॉईंट. नेक्स्ट पॉईंट आपण कव्हर करूया. परत आपण आपल्या पहिल्या पेजला जाऊया. आता बघा हे स्पॉटलाईट सेकंड पेज आहे ना. स्पॉटलाईट थांबा. प्रिव्हियस हां, ह्याच्यामध्ये जनरली आजकाल चांगली इन्फॉर्मेशन येते. स्पॉटलाईटमध्ये युजफुल इन्फॉर्मेशन आहे. काय कळत नसेल, समजत नसेल तर 10 वेळा विचारा, कारण तुमचं फार हे बेसिकपासून घेत आहे मी, कारण इट इज इम्पॉर्टंट. बघा स्पॉटलाईटमध्ये बघा द लाऊज अँड मॉस्किटो जनरली इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन येतात. ह्याच्यामध्ये बघा हे वाचता तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. ह्या पॅराग्राफमध्ये सेकंड पॅराग्राफमध्ये हे तर बघा लेप्टोस्पायरोसिसचा उल्लेख आहे. लेप्टोस्पायरोसिस आहे. तर तुम्ही काय बघितलं पाहिजे की लेप्टोस्पायरोसिस कशामुळे होतं. लेप्टोस्पायरोसिसचं कॅरियर काय आहे. ह्याच्यामध्ये माईट आहे सपोज, ह्याच्यामध्ये वेदर इट इज बॅक्टेरियल व्हायरल आहे. कशामुळे होतं. लेप्टोस्पायरोसिस बॅक्टेरियामुळे होतं. त्याचं कॅरियर कोणतं आहे, त्याचे सिम्पटम्स काय आहेत, है की नाही. ह्याच्यामध्ये एक इंटरेस्टिंग बघा तुम्हाला कसं करायचं. ह्याच्यात मी ज्यावेळेस गुगल करत होतो परवा, त्यावेळेस मला एक इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन मिळाली. आणि UPSC कसं विचारू शकतं बघा. कॉज बाय बॅक्टेरिया, ठीक आहे, आणि कॅरीड बाय माईट कॉल्ड चिगर माईट आहे, त्याच्यानुसार बघा ती आहे. सिम्पटम्स ठीक आहे, सिम्पटम्स तर जनरली तुम्ही बघू शकता, फिवर वगैरे आहे. पण ह्याच्यात इंटरेस्टिंग आहे की बघा ॲडल्ट चिगर्स डू नॉट बाईट, बेबी चिगर्स डू बाईट, हे की नाही. म्हणजे हे तुम्हाला असं करायचं आहे इन्फॉर्मेशन ह्याच्याबद्दल किंवा न्यूजपेपर वाचताना हे तुम्हाला थोडंसं एक्स्ट्रा करून प्रत्येक ह्याचे 3-4 पॉईंट काढायचे आहे. आता बघा ह्याच्याबरोबर हे पण ह्याचं पण उल्लेख लेप्टोस्पायरोसिस, त्याच्या खालच्या पॅराग्राफला ब्रुसेलोसिस आहे, बॅक्टेरियल डिसीज. हे बघा इथे हे पॉईंट होत नाही का पेन. अच्छा ओके. हे बघा इथे ब्रुसेलोसिस, हे लेप्टोस्पायरोसिस. ब्रुसेलोसिस इज अ बॅक्टेरियल डिसीज इन्फेक्टिंग फार्म ॲनिमल्स वगैरे. जसं मी तुम्हाला सांगितलं लेप्टोस्पायरोसिस जसं बघायचं आहे की वेदर इट इज बॅक्टेरियल, ह्याचं हे कसं होतं, इन्फेक्शन कसं होतं, की कॅरियर कोण आहे, किंवा जे ह्याला कंड्युसिव्ह इन्व्हायरमेंट कसं आहे, कंड्युसिव्ह इन्व्हायरमेंट कोणत्या प्रकारचे आहेत, असे 3-4 पॉईंट तुम्हाला अभ्यास करायचा आहे. ही असं काढून ठेवलं तर तुमचा प्रश्न प्रिलिम्सला चुकणार नाही. हे बघा हे सायन्स, इट इज रिलेटेड टू सायन्स किंवा करंट अफेअर्स, इट इज देअर. त्याचबरोबर ह्या निफा वगैरे दिले. निफा फार पूर्वीपासून यूज होते. निफा वगैरे दिलेले ह्याच्यामध्येच. निफा आहे, ब्रुसेलोसिस आहे, लेप्टोस्पायरोसिस आहे. आणि थोडंफार तुम्हाला वाटलं तर 2-3 पॉईंट लक्षात ठेवण्यासाठी त्याचं कंपॅरिझन करायचं. लेप्टोस्पायरोसिस व्हायरल आहे, बॅक्टेरियल आहे, हे आहे दुसरा ब्रुसेलोसिस आहे, कसा आहे, कशामुळं होतो,
ते डिसीज कोण कॅरी करतं, नाही की नाही. जसं काही डिसीजेस काही डिसीजमध्ये एनिमल्स आर कॅरियर, काहीमध्ये वॉटर कॅरियर, म्हणजे वॉटर इज अ कॅरिंग मीडियम. तसं तुम्हाला थोडंसं हे लक्षात ठेवायचं. म्हणजे ह्याच्यासाठी तुम्हाला फार प्रत्येक डिसीजेसची इन्फॉर्मेशन घ्यायची गरज नाही. जे न्यूजमध्ये आहे त्यांचा तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला तरी तुम्ही यू कॅन गो फॉर एलिमिनेशन. क्वेश्चन कसा येऊ शकतो, कोणी सांगू शकेल ह्याच्यावर, लेप्टोस्पायरोसिसवर काय क्वेश्चन येऊ शकतो? तुझं नाव काय? तनुजा. सांग, चुकू दे, अंदाज व्यक्त करा. जे कॅरियर आहे सपोज, त्याच्याऐवजी माइटच्या ऐवजी दुसऱ्या एखादं देऊ शकतात, है की नाही. कॅरियर दुसरा देऊ शकतं कन्फ्यूज करण्यासाठी. किंवा जे बेबी बाईट, जनरली बेबी ह्याच्यानुसार होतो ना चिगर, किंवा माईट, बेबी माईट आहे त्याच्या थ्रू होतो ना, हा मी सांगितल्याप्रमाणे. त्याच्याऐवजी ते देतील ॲडल्ट माईट, इट इज इन्फेक्टेड थ्रू द ॲडल्ट माईट, किंवा ॲडल्ट माईट डो बाईट अँड दिस डिसीज इज स्प्रेड. इट इज रॉंग, है की नाही. तुम्हाला माहीत असेल की बाबा हे बेबी माईट आहे त्याच्या थ्रू होतो आणि त्याच्यामुळे स्प्रेड होतो. यू कॅन जज इफ द स्टेटमेंट इज करेक्ट ऑर रॉंग. हां, सिम्टम्स, तेच सिम्टम्स आहेत ते जनरली. ठीक आहे. ह्याच्यामध्ये बघा, ह्याच्यामध्ये लेप्टोस्पायरोसिसची जास्त इन्फॉर्मेशन नाही, तर तुम्हाला थोडंसं त्यावेळेस यू कॅन टेक हेल्प ऑफ द गुगल. तुम्हाला वाटतं की बाबा ह्याच्यामध्ये थोडंसं अजून मला इन्फॉर्मेशन हवी आहे, पण तुम्ही गुगलची, म्हणजे फार विकिपीडिया वाचायची गरज नाही. 3-4 पॉईंट, एक जनरल, एक कॉमन आदमीला तुम्ही एक समजून सांगताय किंवा त्याच्याबद्दल अवेअरनेस करताय, तर काय काय गोष्टी तुम्ही सांगाल. तुम्ही ऑफिसर, यू आर ऑफिसर, आर यू आर स्प्रेडिंग अवेअरनेस. सपोज तुम्ही निफा अफेक्टेड एरियामध्ये आहे केरळामध्ये, यू आर पोस्टेड देअर, देन हाऊ विल अवेअर द पीपल, कसं सांगाल तुम्ही? हां, राईट. अजून? राईट. हां, व्हेरी गुड. सिम्टम्स. हां हां, झालं. हेच आहे की नाही. बघा, म्हणजे फार आपल्याला सायंटिफिक फार ह्याच्यात काय नॉलेज नको पाहिजे की ह्याची हिस्ट्री, ह्याचे पूर्वज वगैरे हे कसं आहेत, आपल्याला ते नको आहेत. एक कॉमन माणूस किंवा आम आदमीच्या पर्स्पेक्टिव्हनी त्याला समजेल असं आपल्याला ती कंट्रोल किंवा फ्रॉम दॅट पर्स्पेक्टिव्ह हा अभ्यास आहे आपल्याला. म्हणजे लक्षात घ्या, त्यावेळेस तुम्हाला हा लक्षात येईल. ह्या 3-4 पॉईंट. कुठल्याही इश्यूला ज्यावेळेस आता सपोज बऱ्याच राज्यामध्ये गव्हर्नर आणि स्टेट गव्हर्नमेंटमध्ये टसल सुरू आहे. केरळामध्ये सुरू आहे. गव्हर्नर इज नॉट, म्हणजे केरळ गव्हर्नमेंट इज ॲलेजिंग दॅट गव्हर्नर इज नॉट सायनिंग द बिल्स. म्हणजे बघा, गव्हर्नर आणि स्टेट गव्हर्नमेंटचं कॉन्फ्लिक्ट. म्हणजे बघा, ह्या इश्यूला कसं बघायचं की हे कसं असलं पाहिजे, हे कसं असलं पाहिजे, कॉन्स्टिट्युशनल मॅन्डेट काय आहे, एक्सपेक्टेड काय आहे. आता इथं बघून जसं तुम्ही क्लासमध्ये आता एक्सपेक्टेड काय आहे की तुम्ही लक्ष दिलं पाहिजे, राईट. तसं की प्रत्येक कॉन्स्टिट्युशनल बोर्ड असेल किंवा ऑथॉरिटी असेल, दे हॅव कॉन्स्टिट्युशनल मॅन्डेट. त्यांनी कसं बिहेवियर केलं पाहिजे, राईट. मग गव्हर्नर, व्हॉट इज द रोल ऑफ द गव्हर्नर, व्हॉट इज द रोल एक्सपेक्टेड फ्रॉम द एक्झिक्युटिव्ह, दॅट इज स्टेट गव्हर्नमेंट. मग हे झालं एक्सपेक्टेशन्स फ्रॉम देम, व्हॉट इज डिझायर्ड फ्रॉम देम. त्याच्यानंतर व्हॉट इज द इश्यू बिटवीन देम, की इश्यू काय आहे. मग तुम्ही एक्सप्लेन करताना तुम्ही एक्झाम्पल देऊ शकता हिस्ट्रीमधले कॉन्फ्लिक्ट बिटवीन गव्हर्नर, स्टेट गव्हर्नमेंट. त्याच्यानंतर आत्ता सध्याचं देऊ शकतात. आणि त्याच्यानंतर बाबा वे फॉरवर्ड, ते सुप्रीम कोर्टचे जजमेंट आयडियली आहे ना. आपण ॲन्सरी किंवा आपण एक काहीतरी बेस ठेवतो ना. बेस ठेवताना कुठला तरी डेटा असेल, स्टँडर्ड ऑर्गनायझेशन असतील, तुम्ही हेल्थचे लिहित आहे, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन डेटा असेल, मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअरचा डेटा असेल, विमेन्सच्या रिलेटेड लिहित असाल किंवा चिल्ड्रनच्या रिलेटेड लिहित असाल, तसंच ह्या दृष्टिकोनातून तुम्हाला कुठल्याही इश्यूला बघायचं आहे. इश्यू समजून घ्या, काय असलं पाहिजे आणि काय आहे, आणि थोडेसे रेफरन्सेस. ह्या दृष्टिकोनातून हिंदू तुम्हाला वाचायचं आहे मेन्स. आणि प्रिलिम्स आपण जसं डिकोड करत चाललो आहे ना, तसं आहे. अजून काही पॉईंट असतील, आय एम नॉट सेईंग व्हॉट आय एम सेईंग इज एक्झॉस्टिव्ह, बट पर्स्पेक्टिव्ह असा असला पाहिजे. ठीक आहे. अजून आपण पुढे हळूहळू जाऊया, म्हणजे थोडा टाईम लागेल. सेशनला तयारी आहे ना तुमची बसायची? ठीक आहे.
जसं ते मी सांगितलं निपामध्ये बॅट वगैरे आहे, म्हणजे बॅट्स आर रिझर्वायर ऑफ द निपा व्हायरस वगैरे, तसं तुम्हाला ते बघायचं आहे. आता पुढच्या पेजला काही इम्पॉर्टंट नाही. आता आपण विल गो टू द पेज नंबर 4. ह्या पेजवर असं काही नाही, म्हणजे पॉलिटिकल न्यूज आहे. ESP's प्लॅन म्हणजे समाजवादी पार्टीज प्लॅन्स टू एक्सपांड नॅशनल फुटप्रिंट, दॅट इज प्युअरली पॉलिटिकल, यू कॅन स्किप दॅट, है की नाही. हे प्युअरली पॉलिटिकल. आता इथे बघा, हां इथं हे तर न्यूज आहे. ओदिशा, सॉरी, ओदिशा passes bill exempting projects from social impact assessment. 2000 सोशल, व्हॉट इज सोशल इम्पॅक्ट असेसमेंट. तुम्हाला पहिला प्रश्न पडला पाहिजे की व्हॉट इज सोशल इम्पॅक्ट असेसमेंट. माहीत आहे का? नाही. माहीत पाहिजे की नाही टर्मिनॉलॉजी जी यूज होते ती. फर्स्ट क्वेश्चन यू शुड गेट इन माइंड इज द व्हॉट इज सोशल इम्पॅक्ट असेसमेंट. हे तुम्हाला कसं कळेल? तुम्ही गुगलवर करा. थोडं अजून काय डाऊट असेल तर तुमच्या सरांना इथे येऊन विचारा. तुम्ही लकी आहे की यू हॅव गुड फॅकल्टीज हिअर. मॅडम आहेत, योगेश आहेत, म्हणजे दे आर पर्सनली इन टू दॅट प्रोसेस आणि त्यांना सगळं माहिती इन अँड आउट. म्हणजे मी असं नाही बोलत की आय एम इन फ्रंट ऑफ देम, इट इज देअर क्लास, दॅट्स वाय आय एम नॉट अप्रिशिएट, बट यू आर रिअली लकी. आमच्या वेळेस असं नव्हतं. सो टेक बेनिफिट ऑफ इट. बघा, फर्स्ट क्वेश्चन तुम्हाला पडला पाहिजे की सोशल इम्पॅक्ट असेसमेंट. तर बघा, ह्यांनी काय केलं आहे की हे ॲक्टमध्ये 2013चा लँड ॲक्विजिशन अँड रिहॅबिलिटेशन ॲक्ट आला, सेंट्रल गव्हर्नमेंटचा होता. त्याच्यामध्ये चेंजेस केले. तर त्याच्यामध्ये काही चेंजेस केले. काय केले चेंजेस? ॲज पर द न्यू प्रोव्हिजन्स द स्टेट गव्हर्नमेंट्स मे एक्झेम्प्ट प्रोजेक्ट्स वायटल टू नॅशनल सिक्युरिटी, डिफेन्स इन्क्लुडिंग प्रिपरेशन फॉर डिफेन्स और डिफेन्स प्रोडक्शन, ठीक आहे, इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स, इंडिव्हिज्युअल कॉरिडॉर्स फ्रॉम सोशल इम्पॅक्ट असेसमेंट अँड फूड सिक्युरिटी प्रोव्हिजन्स. आता ह्याच्यामुळे बघा, ह्याच्यामुळे हे तुम्हाला लक्षात ठेवलं, ज्यावेळेस तुम्ही हे पॉईंट लक्षात ठेवला, ह्या वाचला, ह्याच्यामध्ये डीप नाही गेला, पण ज्यावेळेस तुम्ही 2013चा ॲक्ट त्याचे तुम्ही प्रोज अँड कॉन्स कराल, देन यू कॅन गिव्ह दिस एक्झाम्पल ओडिशाचा. ठीक आहे. अजून ह्याच्यामध्ये त्यांनी केले की प्रोजेक्ट्स इन्व्हॉल्विंग डिस्प्लेसमेंट ऑफ 100 फॅमिलीज ऑर लेस ऑर ॲक्विजिशन ऑफ प्रायव्हेट लँड ऑफ 100 acres ऑर लेस फॉल्स इन टू दिस कॅटेगरी. ह्याच्यामध्ये तुम्हाला बघा, त्या गव्हर्नमेंटचं असं म्हणणं होतं की लॅप्सिंग ऑफ द देज प्रोव्हिजन्स वॉज फर्दर डिले, म्हणजे ह्या प्रोव्हिजन्समुळे काही प्रोजेक्ट डिले होत आहेत. इट इज गव्हर्नमेंट स्टँड. तुम्हाला दुसरी साईड पण समजून घ्यायची आहे. ठीक आहे. ह्याच्यामध्ये इट इज नॉट एक्झॉस्टिव्ह आर्टिकल, दिस आर्टिकल किंवा दिस हे न्यूज आहे एक्झॉस्टिव्ह नाही, बट तुम्हाला हे एक फॉर्डर म्हणून तुम्ही ज्यावेळेस लँड ॲक्विजिशन्स रिलेटेड काही आलं आहे किंवा त्या ॲक्टचं क्रिटिकल असेसमेंट आलं त्यावेळेस तुम्ही हे टाकू शकता. ठीक आहे. समजलं? कुणाला काय डाऊट? तुझं नाव काय? दर्शना. समजतंय? विचारा बिंदास, म्हणजे नाही समजलं तरी विचारा. म्हणजे हे आर्टिकल एक्झॉस्टिव्ह नाही, बट तुम्हाला हे फॉर्डर आहे 2013च्या ॲक्टमध्ये काय आलं, रिलेटेड आलं. कारण गव्हर्नमेंट ऑफ इंडियामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर मॉडर्नायझेशन वगैरे खूप साऱ्या लेवलला चाललं. देर आर इश्यूज. हे इश्यूज आहेत, जेन्युन आहेत, म्हणजे लोकांचे इश्यूज येत आहेत. गव्हर्नमेंट स्टँड पण इट इज ऑल्सो जेन्युन की खूप सारे प्रोजेक्ट डिले होत आहेत. बट व्हॉट इज द मिडल पाथ विदाऊट कॉम्प्रोमाइजिंग पीपल्स डिग्निटी किंवा जे राईट्स आहेत, सोशल जस्टिस जे संविधानामध्ये दिलेलं आहे, आपलं मोटिव्ह आहे सोशल जस्टिस, ते कॉम्प्रोमाइज न होता हे आपल्याला डेव्हलपमेंट करायचं आहे. म्हणजे तुम्हाला ॲन्सर लिहिताना यू शुड हॅव द कॉन्स्टिट्युशनल मॅन्डेट इन युअर ॲन्सर. म्हणजे कॉन्स्टिट्युशनल मॅन्डेट काय? सोशल जस्टिस आहे की नाही? सोशल जस्टिस इज पॅरामाउंट. सोशल जस्टिसचा उल्लेख कुठे आहे? प्रिएम्बलमध्ये आहे की कोणत्या आर्टिकलमध्ये? कोणी वाचले पॉलिटी? प्रिएम्बलमध्ये आहे ना? हां, ॲक्च्युली है ना. पेज नंबर 4 वरच आहे आपण.
आता बघा ह्याच्यामध्ये सोरेन राईट्स टू प्राईम मिनिस्टर सिक्स रिकग्निशन ऑफ सरना कोड फॉर झारखंड ट्रायबल्स. ह्याच्यामध्ये काय दिले सरना कोड्स म्हणजे देर आर सम डिस्टिंक्ट ग्रुप ऑफ द ट्राईब इन झारखंड विच प्रॅक्टिसेस दिस सरना कोड विच इज डिस्टिंक्ट फ्रॉम द हिंदू अँड ख्रिश्चन रिलिजन अँड अदर रिलिजन. ह्याच्यामध्ये दिले बघा ह्याच्यामध्ये स्टेट्स ऑफ फॉर सरना कोड फॉलोज एन्शियंट ट्रॅडिशन्स अँड कन्सिडर्स वर्शिपिंग ट्रीज अँड माउंटन्स अँड प्रोटेक्टिंग फॉरेस्ट ॲज देअर रिलिजन. ह्याच्याबद्दल व्हॉट इज सरना कोड किंवा तुम्हाला असं बोल की हे सरना कोड किंवा द ट्राईब्स विच फॉलो द सरना ट्रॅडिशन आर फाउंड इन द झारखंड अँड छत्तीसगड. झारखंड अँड छत्तीसगड कुठे मिळतात हे? झारखंडमध्ये, राईट. ॲज पर दिस न्यूजपेपर आर्टिकल कुठे आहेत? झारखंडमध्ये. म्हणजे तुम्ही हे लक्षात ठेवलं की व्हॉट इज सरना कोड, दे प्रॅक्टिसेस देर एन्शियंट प्रॅक्टिसेस विच आर डिस्टिंक्ट फ्रॉम आपलं हिंदुइझम, ख्रिश्चनिटी विच वर्शिप्स ट्रीज अँड प्रोटेक्टिंग फॉरेस्ट ॲज द रिलिजन. दिस इज सरना कोड. आता बघा इथे ह्याच्यामध्ये बोलता बोलता जसं तुम्ही लक्ष्मीकांतमध्ये वाचलं 5th शेड्यूल काय आहे आणि 6th शेड्यूल काय आहे बघा. 5th शेड्यूल contains provisions for the administration and control of scheduled areas as well as scheduled tribes, while 6th schedule has provisions relating to the administration of the tribal areas. हे तुम्ही लक्ष्मीकांतमध्ये तर वाचालच, बट इट इज ऑल्सो म्हणजे तुमचे रिव्हिजन पण होईल हे ते व्यवस्थित केलं तर. किंवा ह्या जनरली जे न्यूजमध्ये येतात UPSC त्याच्याशी रिलेटेडच क्वेश्चन विचारतं. किंवा असं येईल मेन्सला प्रश्न असा येईल की what are the issues related म्हणजे in the implementation of the provisions of the 6 areas and 5th schedule and 6th schedule in the tribal areas किंवा in the designated areas. हे शेड्यूल इम्प्लिमेंट करण्यात इश्यूज काय येत आहेत. मेन्सला क्वेश्चन असं येऊ शकतो. ठीक आहे. हे आर्टिकल इज नॉट एक्झिस्टिव्ह बट सम इश्यूज आर कमिंग. तुम्हाला आता जास्त समजणार नाही बट तुमचा अप्रोच लक्षात घ्या. तुम्हाला कसं करायचं यू शूड हॅव ओपन माइंड, यू शूड हॅव क्वेश्चन्स इन माइंड फ्रॉम दिस पर्स्पेक्टिव्ह. व्हॉट आर द इश्यूज किंवा ते कसं व्हॉट आर द डिझायर्ड थिंग्स आणि इश्यूज काय आहेत आणि वे फॉरवर्ड काय पाहिजे. या 3 पर्स्पेक्टिव्हमध्ये तुम्हाला म्हणजे हे करायचं आहे, डेव्हलप करायचं आहे ॲनालिटिकल ॲबिलिटी. कोणाला काय डाऊट ह्याच्यामध्ये विचारा बिंदास. हे तुम्हाला डिटेलमध्ये वाचाल तुम्ही म्हणजे हे लक्ष्मीकांतमध्ये आहे, बट हे जे रेफरन्सेस येतात न्यूजपेपरमध्ये तुम्ही त्या आन्सरमध्ये पॉलिटिकल सायन्समध्ये GS2मध्ये ॲड करू शकता. आणि जनरली जे पेपर चेकिंग करणारे वगैरे असतात योगेश सर सांगतील ते प्रोफेसर वगैरे असतात ते पण न्यूजपेपरच वाचत असतात. त्यांचा बेस असतो पण ते करंट वगैरे न्यूजपेपर वाचत असतात. जे न्यूजमध्ये येत असतात ज्यावेळेस हे रेफरन्सेस ॲड असतात त्यावेळेस तुमचे मार्क्समध्ये व्हॅल्युएशन होते. त्यांना वाटतं की बाबा हां ही इज अटॅच टू द करंट इव्हेंट्स आणि तो पण जास्त म्हणजे जे सॅटिस्फाय होतो की हां म्हणजे बाबा ह्याला माहीत आहे सगळं. दॅट इज हाऊ ही इज रिलेटेड टू द आन्सर. असे ह्याने तुमचे अर्धा मार्क वगैरे वाढतो आरामात. बाकीचे स्ट्रक्चर वगैरे आन्सर रायटिंग वगैरे हे यू आर म्हणजे लकी इनफ टू हॅव देम हे ना, ते तुम्ही करू शकता क्लासमध्ये. धीरज तुम्हाला काय डाऊट? तुला काय नाव तुझं? सुप्रिया डाऊट आहे का काय? म्हणजे समजतंय म्हणजे तुम्हाला किंवा नाही समजत हे काय एक होतंय समजतंय? तुझं काय नाव आहे? योगेश समजतंय का? ठीक आहे. आपण पुढची न्यूज बघायची. बघा मी प्रत्येक पेज वाईज बघा घेतलेले आहे की काय काय इम्पॉर्टंट आहे. ह्याच्यानंतर घरी गेल्यानंतर प्लीज हा पेपर पुन्हा वाचा. आजचा पेपर वेळ द्या, पुन्हा वाचा. मग तुम्हाला अजून लक्षात येईल की हां मी असं असं सांगितलं होतं, असं असं करायला पाहिजे. अजून काय डाऊट असेल तरी येऊन विचारा. योगेश सर असतील कोणाला मग तुमचं ह्याच्यातून हा सेशन फ्रुटफुल होईल. देन इट विल बी युजफुल फॉर यू ॲक्च्युली है ना. म्हणजे बघा हे कशामुळे आलं न्यूजमध्ये लेटर लिहितं की देर इज अ न्यूज दॅट देर विल बी इम्प्लिमेंटेशन ऑफ द युनिफॉर्म सिव्हिल कोड है ना. मग ह्यांना असं वाटतं की ह्या ट्रायबल ग्रुपला वाटतं की युनिफॉर्म सिव्हिल कोड इम्प्लिमेंट झालं तर त्यांचे
जे राईट्स आहेत किंवा कल्चरल राईट्स आहेत ते हां येस कस्टमर राईट्स ते त्यांचे राईट्स आहे कल्चर धोक्यात येईल. म्हणजे काहीतरी इव्हेंट किंवा न्यूज येण्यासाठी देर आर सम ट्रिगर्स. ठीक आहे ना. युनिफॉर्म सिव्हिल कोड तुम्ही ते डिटेलमध्ये बघायलाच व्हॉट इज युनिफॉर्म सिव्हिल कोड वगैरे. म्हणजे असं डायरेक्टच नाही बघ. आपलं म्हणजे कल्चर आहे हे डेव्हलप इव्हॉल्व्ह होत गेलेलं आहे हजारो वर्षांपासून. तो इम्पॅक्ट म्हणजे ज्यावेळेसपासून सिव्हिलायझेशनचा आपल्याला अभ्यास करत गेलो त्यावेळेपासून बऱ्याच गोष्टी पुढच्या जनरेशन किंवा पुढच्या इव्हेंट इम्पॅक्ट करत गेलं. दॅट कॅन बी वन ऑफ दॅट. पण असं डायरेक्ट काही इन्फरन्स नाही होत. बट तो एसेमध्ये वगैरे दॅट यू कॅन टेल. ज्यावेळेस आपण बोलतो की पर्यावरणाचं रक्षण करणं, इन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऑफ द इन्व्हायरमेंट असेल ते तो अँगल करू शकते, असं रिलेट करू शकते. हे तेव्हापासून करतात. आणि आपण आता सो कॉल्ड सिव्हिलाइज पीपल आर फॉरगेटिंग द नेचर. दॅट पॉईंट यू कॅन रिलेट लाईक दॅट की ड्युरिंग हरप्पन सिव्हिलायझेशन इट वॉज being taken care, nature was being taken care of, but so-called civilized people are disregarding the environment which is impacting us badly. समज तुझा प्रश्न असा रिलेट करू शकतो की और नंबर ऑफ वेजमध्ये. ठीक आहे. म्हणजे बघितलं तिन्ही पॉईंट सांगितला तुम्ही कसा रिलेट केला. आता पेज नंबर 5. हे बघा केरला टू मी तुम्ही मला विषय बोललो ना मग असे केरला टू मूव्ह एस सी अगेन्स्ट गव्हर्नर डिले इन बिल्स. गव्हर्नर आणि स्टेट गव्हर्नमेंटमध्ये जे कॉन्फ्लिक्ट आहेत त्याच्यामध्ये तुम्ही हे एक एक्झाम्पल देऊ शकता. तामिळनाडू गव्हर्नमेंटमध्ये जे आहे ते तर पण सेम इश्यू आहे ते देऊ शकता ना. दॅट इज हाऊ इट इज जस्ट द न्यूज. हे बघा आता इथे बघा हे माझ्याकडून ॲक्च्युली मिस झालेलं पण बघा तुम्ही हे इथे बघा ह्याच्यामध्ये बघा ह्या फोटो खाली annual Kalaketu ritual on Wednesday. Ifigi bulls, also called Nandikeshas, on display at the Oyachora Parabrahman temple in Kerala after the conclusion of annual Kalaketu ritual. Rituals is celebrated 20 days after the Onam. आता बघा खाली पेज 3-4 फेस्टिवलची देऊ शकतात किंवा रिच्युअलची नावं पेर द म्हणजे आहे ना जोड्या लावा टाईप पुढं स्टेट दिला असेल किंवा ह्याच्याबद्दल आलो असेल कलाकेतू असेल कुठं सेलिब्रेट होतो किंवा कधी होतो. सिम्पल आहे की नाही. आहे की नाही रेडीमेड. हे असं तुम्हाला बघायचं आहे. डोंट मिस एनिथिंग. म्हणजे असं केलं तर यू विल हॅव एज. दिस इज स्मार्ट स्टडी किंवा दिस अनालिसिस ऑफ हिंदू विल ॲड टू युअर थरो नॉलेज विच विल हेल्प यू टू क्लिअर प्रिलिम्स. जसं मी योगेश सर आणि मी डिस्कस करत होतो तुम्ही ज्यावेळेस प्रिलिम्स क्लिअर होता त्यावेळेस तुमचा कॉन्फिडन्स खूप वाढतो. But when you get stuck into the this spiral of the prelims, not clearing prelims, then confidence get eroded. म्हणून हे महत्त्वाचं आहे. प्रिलिम्स क्लिअर करणं पण फार महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे तुमचं म्हणजे हत्तीचं बळ येतं जे आपल्या मराठी भाषेत म्हणतात ना पुढच्या मेन्सला वगैरे. सो इट इज इम्पॉर्टंट. आणि आजकाल बघा 2018 पासूनचे पेपर बघा स्पेशली 16 नंतर 17-18 पासून तर जास्त आहे. दे आर मोस्टली बेस्ड ऑन तुम्हाला सांगितलंच असेल द हिंदू. द हिंदू इज क्रक्स. बाकीचे तुम्ही बघा हिस्ट्रीला जे सगळेच वाचताय स्पेक्ट्रम सगळेच वाचतात. एन्शियंट मेडिवलसाठी ओल्डेनसाठी वाचायचेच आहेत. चांगलं वाचायचं आहे त्याला काय अल्टरनेटिव्ह नाही. बट दिस इज ऑल्सो इक्वली इम्पॉर्टंट. होप तुम्हाला समजतं आहे. समजतं आहे ना. ठीक आहे. कंटेंट नाही समजला तरी पर्स्पेक्टिव्हसाठी मेन इट इज अबाउट द डेव्हलपमेंट ऑफ द पर्स्पेक्टिव्ह हॅव गुड ॲटिट्यूड टू रीड द हिंदू. आता बघा आपलं मेन आहे आता पुढच्या ह्याला
एडिटोरियल. ह्याच्यामध्ये बघा, हे जे आर्टिकल आहे ना, इट इज रिलेटेड टू द चमोली डिस्ट्रिक्ट. उत्तराखंडमधलं चमोली डिस्ट्रिक्ट आहे ना, त्याच्याशी रिलेटेड आहे. म्हणजे ते शहर आहे, चमोली डिस्ट्रिक्ट आहे, इट इज सिंकिंग. म्हणजे खाली जे आहे त्याची कारणं दिलेली आहेत. ह्याच्यात बघा, द इयर बिगॅन ऑन ए कॅलॅमिटस नोट विथ रिपोर्ट्स दॅट टेम्पल टाउन ऑफ जोशीमठ इन चमोली डिस्ट्रिक्ट ऑफ उत्तराखंड वॉज सिंकिंग अँड दॅट क्रॅक्स हॅड the cracks had appeared on residential and commercial structures. This prompted a humanitarian crisis with people fleeing and taking refuge in tents and open spaces, fearing that their homes would crumble. Approximate reason for this acceleration in the fissures and cracks was attributed to tunneling activities from Tapovan Vishnugad power project. बघा हे एक कारण दिलं आहे. बघा अनसस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे हे उदाहरण आहे. बघा इट इज ज्यावेळेस तिथली टोपोग्राफी हे सगळं कन्सिडर विचारात न घेता ज्यावेळेस डेव्हलपमेंट केली जाते त्यावेळेस असे इश्यू येतात आणि इट क्रिएट्स ह्युमॅनिटेरियन क्रायसिस. हे चमोली डिस्ट्रिक्ट इज अ एक्झाम्पल. ठीक आहे, तुम्ही हे एसेमध्ये एक्झाम्पल देऊ शकता. सस्टेनेबल डेव्हलपमेंट तुम्हाला आहे, एसेला पूर्ण टॉपिक येऊ शकतो किंवा GS मध्ये प्रत्येक GS2 GS3मध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट इज इंटिग्रल पार्ट ऑफ द UPSC प्रिपरेशन. योगेश सर सांगतील त्यावेळेस तुम्ही हे एक्झाम्पल देऊ शकता. रिझन्स दिलेले आहेत कशामुळे होत आहे. देर वर ऑल्सो कन्सर्न वेदर ग्राउंड वॉटर डिप्लेशन और इन्क्रीज्ड अर्बनायझेशन दॅट इनकरेज फॉल्टी कन्स्ट्रक्शन हॅड रीच अ पॉईंट फ्रॉम विच डिझास्टर हॅड बिकम इनव्हेटेबल. म्हणजे फॉल्टी कन्स्ट्रक्शन आहेत, बांधकाम असतील किंवा डॅम्स असतील, ही कारणं वेगळी दिली आहेत. ह्याच्यामध्ये त्यांनी सांगताना वेगवेगळी कारणं जिओलॉजिकल मॅनमेड रिझन सांगताना वेगवेगळे स्टडीचे रेफरन्सेस दिलेले आहेत. ह्या स्टडीचे रेफरन्सेस दिलेले आहेत. सपोज द नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हायड्रोलॉजी रुरकी इन इट्स रिपोर्ट. हे बघा इथं दिलेलं आहे. तुम्हाला दिसत नाही ना हे? तुम्ही हे आन्सर लिहिताना ह्याच्याबद्दल लिहिताना बघा, सेंट्रल बिल्डिंग रिसर्च इन्स्टिट्यूट रुरकी फॉर इन्स्टन्स पॉइंटेड आउट दॅट 99% ऑफ कन्स्ट्रक्शन इन द रिजन डिडंट कंप्लाय विथ द मॅन्डेटरी बिल्डिंग कोड्स. बघितलं का? हे तुम्ही असं ज्यावेळेस लिहिता एखादं एक्झाम्पल टाकता जसं रुरकी वगैरे किंवा सेंट्रल बिल्डिंग रिसर्च इन्स्टिट्यूट, देन इट गिव्ज वेटेज टू युअर आन्सर्स. म्हणजे जे चमोली डिस्ट्रिक्टमध्ये आहे ह्यांनी काय म्हणजे 99% बिल्डिंग जे कोड त्यांना बिल्डिंग कोड आहे त्याला कंप्लाय केलेलं नाही. ठीक आहे, मग बाकीचे त्यांनी रिझन दिलेले आहेत की बाबा त्याच्यासाठी काय जिओलॉजिकल रिझन आहे का. आणि शेवटचे जनरली ह्याच्यामध्ये काय असलं पाहिजे, जनरली ते वे फॉरवर्ड देतात, सजेशन्स देतात. कुठल्याही आर्टिकलमध्ये शेवटचा पॅराग्राफ इज द वे फॉरवर्ड. तर त्याच्यातले ते पण पॉईंट व्यवस्थित वाचा. ठीक आहे, आता बघा ह्याच्यामध्ये जे चमोलीचे सिंकिंग आहे त्यांच्यामध्ये रिझन दिलेले आहेत, जिओलॉजिकल मॅनमेड रिझन आहेत. त्याच्यामध्ये ते आपण एक्सप्लेन करताना एखादी इन्स्टिट्यूशन्स आहे रिलेटेड टू द इन्स्टिट्यूशनचा उल्लेख आहे हिंदूमध्ये, त्याच्या बाहेर तुम्हाला जायची गरज नाही, एक्स्ट्रा टिक करायची गरज नाही. ते तुम्ही पॉईंट आउट करून ठेवा किंवा 2-3 लाईनमध्ये त्याची इन्फॉर्मेशन काढून ठेवा. समजतंय का? फास्ट होते, डोक्यावरून जातंय? सांगा. हां, म्हणून मी ॲक्च्युली विचारतोय. नाही समजत तर सांगा, कारण काय काय असं असतील की एकदम प्रायमरी लेवलला पण असतील. हिंदू किती जणांनी वाचत आहेत हिंदू? तू? अच्छा, मराठीतून देतोय? ओके, गुड. तू? ओके, म्हणजे मराठी देणारी पण आहेत का? अच्छा, तुम्ही हिंदू वाचणार मग?
का लोकसत्ता असेल तर हिंदू म्हणजे मराठीत आहे. इंग्लिश मिडियमवाले कोण कोण वाचत आहे? बरं, मराठी मीडियमवाले किती आहेत ह्याच्यात? ओके ओके गुड, ते तुम्ही लोकसत्ता वाचाल. बाकी इंग्लिश मिडियमवाले? पण तरी तुम्ही एखादं काही पॉईंट जर असतील तर तुम्ही यू कॅन रेफर, म्हणजे पण नाही होणार, 2 पेपर तर शक्य नाही ना. दॅट इज हां. बट तुम्ही पण मराठी लोकसत्तामध्ये पण हे सगळे रेफरन्सेस आहेतच ना, सर्वे वगैरे लोकसत्तामध्ये पण दिलेलेच आहेत. हे पर्स्पेक्टिव्हने असं बघायचं आहे. तर ह्याच्यामध्ये बघा असं लिहिताना असं लिहिलं आहे अजून, ह्याच्यामध्ये एक अजून इम्पॉर्टंट पॉईंट आहे की जे आपले इन्फॉर्मेशन डिसिमिनेशन आहे ती स्टॉप केली की गव्हर्नमेंटने, म्हणजे पब्लिक ही होऊ नये, म्हणजे पॅनिक होऊ नये वगैरे. बट प्रॉपर इन्फॉर्मेशन ह्याच्यामध्येच, ह्या आर्टिकलमध्येच असं दिलं आहे की राईट इन्फॉर्मेशन शुड बी डिसिमिनेटेड ॲट द राईट टाईम. हे की नाही, म्हणजे हे पण महत्त्वाचं आहे. गेटिंग? ठीक आहे. सॉरी. हे बघा, हे आर्टिकल आलं आहे त्याच ह्याच्या एडिटोरियलमध्ये किंवा त्या पेजमध्येच. द G20 स्क्रीन ओव्हर मजदूर्स देअर राईट्स. आता G20 झालं ना आपल्या इंडियामध्ये, इंडिया वॉज अ होस्ट. कोण नेक्स्ट होस्ट कोण आहे? ब्राझील आहे ना, ब्राझील राईट आहे ना. तर काय ब्राझीलच आहे ना? ठीक आहे, ब्राझील आहे बहुतेक, बट इट्स ओके. तर आता बघा ह्यांनी काय केलं की आता हे G20 स्क्रीन आहे, म्हणजे G20चं हे झालं, कॉन्फरन्स वगैरे झाली, त्याच्यामध्ये मजदूर राईटवर तर ह्यांनी आर्टिकल दिले, म्हणजे त्यांची ही केलं, आपण ॲनालिसिस केलं की मजदूर राईट्स वेअर कन्सिडर्ड और वेदर मजदूर राईट्स वेअर बिंग टेकन केअर इन दॅट कॉन्फरन्स ऑर नॉट. तर ह्याच्यामध्ये हे एक्सप्लेन करताना हे ऑथरला असं म्हणायचं आहे ह्या पॅरेग्राफमध्ये, हा पॅरेग्राफ फार महत्त्वाचा आहे बघा. The Indian government should have taken the opportunity to address the serious issues facing workers in India, such as forced labor, modern day slavery, kafala system in the Arab Gulf. त्यातच दिले बघा, where some 9 million Indians are working under exploitative working conditions. 9 million workers in Arab Gulf are working in exploitating working conditions. India and Gulf countries relations IR मध्ये India and Gulf countries ते point आहे. In that point you can put this data. है ना, it is serious concern for the Indian government. है ना, आणि ह्या इश्यू राहिलेला आहे अरब कंट्री आणि इंडियाच्या डिप्लोमॅटिक चॅनल्समध्ये. हा इश्यू नेहमी राहिलेला आहे, जो इंडियाचे जे वर्कर्स आहेत आणि त्यांची इश्यूज आहेत ती कफाला सिस्टम काय आहे ह्याच्यामध्येच बघा दिलेलं आहे. द अरब गल्फ कंट्रीज फॉलो अन एक्सप्लॉयटेटिव्ह लेबर सिस्टम कॉल्ड द कफाला सिस्टम विच टाईज मायग्रंट वर्कर्स टू देअर एम्प्लॉयर्स. म्हणजे सपोज एखादा वर्कर XYZ एजन्सीला अटॅच झाला तर त्यांच्यापासून ते पूर्ण काम झाल्याशिवाय की कॉन्ट्रॅक्ट झाल्याशिवाय तो माणूस तिथून निघू शकत नाही. जनरली ते काय करतात, त्यांचे आय कार्ड म्हणजे घेतात जवळ, त्याच्यामुळे दे कांट पास व्हॉट एव्हर जे डॉक्युमेंट्स घेतात त्याच्यामुळे ही ऑर शी कांट मूव. सो इट बिकम्स एक्सप्लॉयटेटिव्ह. आधी आपल्या गावाकडे नव्हतं का, ज्यावेळेस कोणी गावाकडून आलं असेल त्यांना म्हणजे सालानी सिस्टीम, सालानी ठेवला आहे, गडी ठेवला आहे, होतं ना. इट इज एक्सप्लॉयटेटिव्ह सिस्टीम. इट इज द सेम, म्हणजे फॉर स्पेसिफिक अमाऊंट यू आर टाईड फॉर द स्पेसिफिक पिरियड टू द पर्टिक्युलर एंटिटी किंवा एजन्सी. मग तुम्हाला तिथे दिवसरात्र काम करायचं आहे ॲट द विम्स अँड फॅन्सीज ऑफ दॅट एम्प्लॉयर. सो इट बिकम्स एक्सप्लॉयटेटिव्ह. मग त्यांचे तिथे राईट्स वगैरे आहे ते सगळे डिसरिगार्ड केले जातात. हे कफाला सिस्टीम बघा. द सिस्टीम मेक्स इट डिफिकल्ट फॉर मायग्रंट वर्कर्स टू लिव्ह देअर जॉब्स ऑर चेंज एम्प्लॉयर्स
और इट इन्क्रीजेस द रिस्क ऑफ फोर्स लेबर अँड मॉडर्न डे स्लेवरी. दिस इज द मॉडर्न डे. हे बघा आर्टिकल किती महत्त्वाचं आहे तुम्हाला. कफाला सिस्टीम इंडियामध्ये बघा कुठले कुठले सिरियस इश्यूज लेबरचे काय, फोर्स लेबर आहे, मॉडर्न डे स्लेवरी. जसं आपण ते म्हणतो ना गावाकडे सालाने सिस्टीम, इट इज अ फोर्स लेबर किंवा इट कम्स अंडर मॉडर्न डे स्लेवरी. आता बघा हे पॉईंट एक्सप्लेन करताना त्यांनी सांगितले की वर्कर्स आल्सो नीड जॉब क्रिएशन, डिसेंट वर्किंग कंडिशन्स, इक्वल पे, जेंडर इक्वॅलिटी अँड इलिमिनेशन ऑफ द फोर्स लेबर अँड चाइल्ड लेबर अँड एंड टू मॉडर्न डे स्लेवरी. हे तुमच्याकडे फॉर्डर मटेरियल झालं. हे वाचताना तुम्ही तुमचे इंटरनलायझेशन करा. These are the egalitarian points. When you are thinking for the bottom section of the society, you are thinking in an egalitarian way. You are thinking from the perspective of the social justice which are given in the constitution. ज्यावेळेस तुम्ही तळागाळातला घटक असेल, वंचित घटक असेल, त्यावेळेस यू आर कंपॅशनेट, यू आर थिंकिंग फ्रॉम द पर्स्पेक्टिव्ह ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. जसं महात्मा गांधीचं आहे, ज्यावेळेस ते आहे ना टॅलिस्मॅन, इट इज लाईक दॅट. तो हे वर्कर्सचे काय महत्त्वाचे इश्यू असतात कुठल्याही वर्कर्सचे. ज्यावेळेस तुम्ही आता बघा हे इश्यू कुठं रिलेट करू शकता, ज्यावेळेस आता कॉन्ट्रॅक्ट लॉज गव्हर्नमेंटकडून चेंज होत आहेत हे ना कंपनीचे. म्हणजे बाबा आधी कसं होतं की म्हणजे मला एक्झॅक्ट आता आठवत नाही, बट कंपनी कॅन हायर अँड फायर लाईक दॅट. आधी जसं चेंज होतं आहे, ज्यावेळेस तुम्ही त्याच्याबद्दल लिहित असाल, दोन्ही साईड लिहित असाल, त्यावेळेस तुम्हाला वर्कर्सला काय काय पाहिजे, जॉब क्रिएशन, डिसेंट वर्किंग कंडिशन, इक्वल पे, जेंडर इक्वॅलिटी. हां तेच जेंडर इक्वॅलिटी राईट, तेच आहे. मग त्यात तुम्ही ते क्रेश वगैरे, पाळणा घर वगैरे, त्यात तुम्ही नंतर वाचाल तुम्हाला फॉर्डर येईल. व्हॉट आर द गुड वर्किंग कंडिशन, म्हणजे त्यांचं विमेनसाठी काय काय चांगले कंडिशन असू शकतात ते तुम्ही एकालांतराने डेव्हलप. म्हणजे तिथं त्यांना कंड्युसिव्ह एन्व्हायरमेंट असलं पाहिजे, हॅरॅसमेंट वगैरे नसली पाहिजे, त्याच्याबद्दल मग गव्हर्नमेंटचे मेजर असतात. गव्हर्नमेंटने जसं क्रेश, पाळणा घर वगैरे आणलं आहे लाईक दॅट. हां दॅट इज द अनदर कन्सर्न. बट हे असे तुम्हाला पेपर वाचताना ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. आता बघा ह्याच्यामध्ये, आता बघा ह्या पुढच्या पॅराग्राफमध्ये, ठीक आहे, इट वुड हॅव बीन रिलीफ फॉर द इंडियन वर्किंग क्लास स्पेल इन द अरब गल्फ हॅड देज इश्यूज बीन प्रायोरिटाइज अँड डिबेटेड ॲट द G20. ठीक आहे. आता बघा ह्याच्यानंतर आता पुढचं बघा, सौदी अरेबिया विच होस्ट ओव्हर 2.5 मिलियन इंडियन वर्कर्स इज अ परमनंट मेंबर ऑफ द G20. सौदी अरेबिया किती सांगितलंय, 2.5 मिलियन इंडियन वर्कर्स, म्हणजे किती लाख. सौदी अरेबिया किती, 25 है ना. आता बघा ओमन अँड द UAE which were invited to this summit have nearly 8 lakh and 35 lakh. बरोबर. ओमन किती, 8 लाख, आणि UAE. आता प्रिलिम्सला क्वेश्चन, सॉरी हे करू शकतो का आपण, इरेज करू शकतो का, ठीक आहे. आता सॉरी हे जाऊ दे, हे 25 आहे, सौदी 25 आहे. सौदी किती, 25. ओमन किती, 8, आणि UAE किती, 35. आता ह्याच्यातून तुम्हाला काय काय कळलं ह्याच्यातून, UAE मध्ये जास्त इंडियन वर्कर्स आहेत. हा क्वेश्चन तुम्हाला प्रिलिम्सला येऊ शकतो की नाही. आजकाल UPSC विचारते असे प्रश्न. UPSC इज आस्किंग दिस क्वेश्चन्स, म्हणजे 3-4 जे स्टेटमेंट्स येतात एका प्रश्नाच्या खाली, UPSC इज आस्किंग दिस फिगर्स. ह्यासाठी तुम्हाला फार डिटेलमध्ये कुठं जायची गरज नाही. इट इज देअर, हिंदूमध्येच आहे. एखाद्या प्रश्नाला जसं लेप्टोस्पायरोसिस असेल, तुम्हाला थोडंफार गुगल करायचं आहे, ठीक आहे नाही. त्यावेळेस तुम्ही थोडंसं व्हॉट्सअप कमी वापरा ना, तो टाईम थोडं गुगलला वापरा. व्हॉट्सअप वापरतं की नाही. हे आता हे हाय, आता सध्या हे बेस्ट फ्रेंड वगैरे असं काही नसतं.
बेस्ट फ्रेंड वगैरे, हे माझा बेस्ट फ्रेंड, तो माझी बेस्ट फ्रेंड. इट इज नॉट. बी पॅशनेट अबाउट युअर गोल. दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. जर तुम्ही पॅशनेट असाल तर देन यू कॅन डू एनिथिंग. म्हणजे UPSC इज अबाउट द हॅव्हिंग पॅशन अँड द राईट ॲटिट्यूड आणि राईट डायरेक्शन. राईट डायरेक्शन म्हणजे गायडन्स, म्हणजे काय करायचं आणि काय नाही करायचं. तर काय करायचं सगळ्यांना माहिती आहे, बट काय नाही करायचं हे पण महत्त्वाचं आहे. कारण मार्केट इज फ्लडेड विथ द मटेरियल. की जसं प्रिलिम्सला ना जनरली मुलं काय करतायत की 5-5 टेस्ट सिरीज करतायत आणि त्याचे ते एक्सप्लेनेशन दिलेलं ते पण करतायत. एवढी गरजच ना. बी कन्साइज, बी फोकस्ड. तुमचं हॅव गुड मेंटर ते तुम्हाला इथं आहे. बाकीचं तुमचं कन्साइज मटेरियल, हॅव गुड न्यूजपेपर ॲनालिसिस. जे क्लासमध्ये टेस्ट होतील त्या व्यवस्थित सोडवा, त्याचं ॲनालिसिस करा. दॅट इज ओके. टेस्ट सिरीज आर फॉर द ॲनालिसिस पर्पज, सेल्फ इव्हॅल्युएशन पर्पजसाठी. जनरली इट इज नॉट फॉर द नॉलेज पर्पज फॉर तुमचे बेसिक बुक्स, करंट अफेअर्स, दे आर फॉर द नॉलेज. टेस्ट सिरीज आर फॉर डेव्हलपिंग युअर द राईट इन्स्टिंक्ट. म्हणजे इलिमिनेशन करायचं कसं करायचं, तुक्का कधी मारायचा, किती तुक्का मारायचा, किंवा इंटेलिजंट गेसिंग कसं करायचं, किंवा आपल्याला येतं ते पण चुकू नाही, ह्याच्यासाठी टेस्ट सिरीज हेल्प विदिन द गिवन टाईम फ्रेम. ठीक आहे नाही. तर हे बघा आता हे झालं ह्या पॅरेग्राफ. आय एम डिकोडिंग म्हणजे काही मिस होऊ शकतं, बट आय एम ओव्हरऑल टेलिंग यू फ्रॉम आर्टिकल हाऊ टू रीड द हिंदू न्यूजपेपर. किंवा तुम्ही हे पॉईंट्स तुम्ही नोट्समध्ये लिहू शकता शॉर्टमध्ये. तुम्हाला कारण परत विसरून जातो आपण. म्हणजे 15 दिवसांनी 20 दिवसांनी जनरली आपली रिव्हिजन नाही झाली, वी जनरली फॉरगेट. मग सगळेच आपले ते श्रीकांत जिचकार सर सारखे नसतात. म्हणजे जनरली एवढे टॅलेंटेड, किंवा आपलं स्वामी विवेकानंदांसारखं नाही आहे आपलं जनरली. 99% एखादं गॉड गिफ्टेड, दॅट इज डिफरंट. बट आपल्याला ह्याच्यामुळे नोट्स गरजेचे आहेत. मी हे पेपर वाचला ना, म्हणून मी पेपरमध्ये बघतो की काय काय पॉईंट तुम्हाला सांगायचे. येस. कोणता डेटा तू कसा टाकशील? जेंडर इक्वेलिटीसाठी सांगायचं मग तुला असं ते डेटा असं दाखवलं पाहिजे की ते डेटा जेंडर इनइक्वेलिटी कसं दाखवतंय. आलं का लक्षात? म्हणजे तुझं बघ हाऊस जेंडर इक्वेलिटी तू एम्फॅसिस करताना जे अनपेड आहे आपलं घरातली कामं अनपेड, दॅट इज अनपेड, अननोटिस्ड. हां, त्यात महिला जास्त आहे, त्याचा तू डेटा दाखवू शकते. असेल तुझ्याकडे ते यू कॅन पुट इट. बट म्हणजे बेटर असेल की एखादे फाउंडेशन इन्स्टिट्यूशन्स असेल तर यूज दॅट, है ना. ठीक आहे. आणि कधी कधी ज्यावेळेस तुम्हाला ऑर्गनायझेशन आठवत नसेल पण एक्सपर्टीज असेल, देन यू कॅन पुट सम ऑर्गनायझेशन, बट दॅट इज आफ्टर सम एक्सपर्टीज. सुरुवातीला तुम्हाला कुठल्या ऑर्गनायझेशनचं आहे, सपोज नॅशनल फॅमिली अँड हेल्थ आहे, किंवा मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअरचा डेटा असेल, किंवा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा डेटा असेल, यूज दॅट, है ना. युनायटेड नेशन्स हेल्थ ऑर्गनायझेशन असतात ना, त्यांचा डेटा असेल तर ते यूज करा. असं थोडं थोडं बघा. हेल्थ रिलेटेड 2-3 ऑर्गनायझेशनचा डेटा काढून ठेवा. मिनिस्ट्रीचा असेल, हेल्थ अँड फॅमिली वेलफेअरचा असेल, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा असेल, असे 2-3 पॉईंट काढून ठेवा. आणि जनरली तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही स्कॉलर पुट करता त्यावेळेस असे बियॉन्ड डाऊट, म्हणजे आता लेफ्ट राईट आयडिओलॉजी ह्यांच्या सगळ्याला चालणारे टाकावा. म्हणजे असं कुठल्याही ह्याचं टाकू नका की कोणी स्कॉलर कोणी पेपर चेक करणारे माईट हॅव सम इन्क्लिनेशन्स टू वन आयडिओलॉजी पर्स्पेक्टिव्ह. सो जनरली अवॉइड दोज पीपल, है ना. आपल्याला युअर गोल शुड बी फेचिंग द गुड मार्क्स, है की नाही. हां, आता बघा मॉडर्न डे स्लेवरी ह्युमन राईट्स रिलेटेड लिहिताना हां, अकॉर्डिंग टू वॉक फ्री फाउंडेशन
According to Walk Free Foundation, there are estimated 27 million people trapped in modern day slavery in G20 countries, of which 11 million are in India. म्हणजे more than 50% ह्या G20 कंट्रीचे जे लोक आहेत मॉडर्न डे स्लेव्हरीमध्ये अडकलेले ते इंडियामधले आहेत. सो इट इज अ पॉईंट इन द सोशल जस्टिस, किंवा तुम्ही ह्याच्यात एसेमध्ये लिहिताना आपले जे गुड सोशो इकॉनॉमिक किंवा एज्युकेशनल पॉलिसीज डिझाईन करताना हे सगळे ॲस्पेक्ट तुम्हाला हेल्प होतील. दिस फॉर्डर्स विल बी हेल्पफुल. तुम्ही हे टाकल्यानंतर पेपर चेक करणारा इम्प्रेस होऊन जाईल, हे पोट्ट्या किंवा पोट्टी वेल रीड आहे, हे की नाही. वॉक फ्री फाउंडेशन बरोबर की नाही. मी ते इम्प्रेस होईल असं कोणी लिहिल्यावर, कदाचित योगेश सर पण होतील, कोणीही होईल. हे तुम्ही असं पॉईंट लिहून ठेवा. विसरून जाताल, म्हणजे जनरली विसरून जातं, बट इट ॲट ज्यावेळेस तुम्ही इंटरलिंकिंग शिकाल हळूहळू टॉपिकचे, देन इट विल बी हँडी, दिस डेटा विल बी हँडी. हां, आता बघा. Many would be surprised with the term forced labor and modern day slavery. According to International Labour Organization, forced or compulsory labor is all work or service which is exacted from any person under the threat of penalty and for which the person has not offered himself or herself voluntarily. ज्यावेळेस तुम्ही फोर्स्ड लेबरवर तुम्ही आन्सर लिहाल मेन्समध्ये, यू कॅन स्टार्ट युअर आन्सर विथ दिस इंट्रोडक्शन ऑल्सो. ॲज पर ILO, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन, forced labor is all work or services which is exacted from the persons in an involuntary condition under threat of penalty or otherwise. It is involuntary, that is forced labor. आणि तुम्ही you can give reference of ILO, International Labour Organization. हे तुम्हाला हे नोट काढून ठेवायचे आहे. व्हॉट इज फोर्स्ड लेबर. कुठलाही टॉपिक वाचताना फोर्स्ड लेबर असेल, सुरुवातीला हे वाटेल सिली वाटेल, बट तुमची कन्सेप्ट तेव्हाच क्लिअर झाली पाहिजे, त्याची डेफिनेशन. जसं सोशल इम्पॅक्ट असेसमेंट, व्हॉट इज सोशल, क्वेश्चन आला होता मेन्सला 2015-16 की व्हॉट इज सोशल इम्पॅक्ट असेसमेंट. GS3ला पॉईंट पण आहे ह्याच्यामध्ये, GS3ला मध्ये सिलेबस पॉईंट आहे सोशल इम्पॅक्ट असेसमेंट. त्यावेळेस तुम्ही करता, ज्यावेळेस लिहून घेता, बघा आहे का सिलेबसच्या बाहेर आहे का. हे न्यूजपेपर, हिंदू न्यूजपेपर पूर्ण रिलेटेड टू युअर सिलेबस. तो 2-2.5 तास गिविंग टू हिंदू इज अ रिअली वर्थ, आय कॅन म्हणजे टेल. म्हणजे पॉन्डरिंग हिअर अँड देअर इन्स्टेड ऑफ दॅट गिव्ह टाईम टू द हिंदू न्यूजपेपर. यू कॅन यूज दॅट ऑल्सो. हां, एवढं सगळं आपल्याकडे टाईम कम म्हणजे हे असतो. इंट्रोडक्शन आयदर यूज दिस, आयदर यूज दॅट, है ना. आता बघा, इंडिया इट मस्ट बी it must be notified that India has signed and ratified ILO's forced labor convention known as C29. C29 हे प्रिलिम्सला तुम्हाला क्वेश्चन आहे, रॅटिफाय आहे की नाही. C29 ILOचं कन्व्हेन्शन काय आहे असा पण प्रश्न येऊ शकतो. वन लाईनर येतात का ह्या प्रिलिम्सला, होते का वन लाईनर. हां, वन लाईनर पण म्हणजे 2018ला वगैरे तर होते. ILO C29 रॅटिफिकेशन इज रिलेटेड टू विच ऑफ द फॉलोइंग लेबर, है ना, फोर्स लेबर. इंडियाने रॅटिफाय केला आहे, रॅटिफाय केला आहे की नाही, असे खूप सारे कन्व्हेन्शन येतात UPSC प्रिलिम्सला येतात. त्यावेळेस आपल्याला आठवत नाही, कन्फ्युजन होतं. आणि बरेच बघा क्लास ज्यावेळेस करंट अफेअर्स वाचता त्यावेळेस ह्या छोटे पॉईंट्स कवर होतीलच ह्याची गॅरंटी नाही. म्हणून हॅव गुड पर्स्पेक्टिव्ह हिअर. काही डाऊट असेल, आस्क युअर फॅकल्टी. दे आर हिअर टू गाईड यू, मेंटर यू, है की नाही, अँड गिव्ह यू प्रॉपर डायरेक्शन. काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, दे विल टेल. बट गाभा आहे ते तुमचं गुड ॲटिट्यूड आहे, तुमचं पॅशन आहे, किंवा ते सांगतात त्याच्या पुढे जाऊन तुम्ही प्रश्न केले पाहिजेत. आता पुढच्या आर्टिकल बघा. इन अदर वर्ड्स, फोर्स लेबर इज डिफरंट फ्रॉम सब स्टँडर्ड और एक्सप्लॉयटेटिव्ह वर्किंग कंडिशन्स. सब स्टँडर्ड म्हणजे सपोज मी एखाद्याकडे काम करतोय, मला तासाला 10 रुपयेच दिले आणि कलेक्टरेटचा रेट आहे की बाबा तासाला समजा 50 रुपये द्या, देन आय एम बिईंग एम्प्लॉयड इन द सब स्टँडर्ड कंडिशन्स. बट दॅट इज डिफरंट फ्रॉम द फोर्स लेबर. फोर्स लेबर म्हणजे मला कामच करायचं नाही तरी करावं लागतंय. बट
हां सबस्टँडर्डमध्ये मला काम करायचं आहे बट मला पैसे कमी पडतात, रेम्युनरेशन असेल त्याचं बेनिफिट आय एम नॉट गेटिंग प्रोपोर्शनेटली. हा डिफरंट आहे की नाही सबस्टँडर्ड आणि म्हणजे का मी काय मनाचं नाही सांगत, मी काय म्हणजे काल पेपर वाचला आहे तुम्हाला शिकवायचं आहे, मग त्यातून मी अंडरलाईन केलं तुम्हाला काय काय पॉईंट्स हे शिकवायचे, तुम्हाला कसं करायचं आहे. ॲक्च्युली मला असं वाटतं की दररोज हिंदू वेळ भेटत नाही, बट हे एकदम माणसाला पण फार परिपक्व बनवतं. ज्यावेळेस दोन माणसात बसल्या ज्यावेळेस इट गिव्स गुड नॉलेज, गुड कॉन्फिडन्स टू स्पीक विथ. हे बघा आता ह्याच्या पुढचं एक पॅराग्राफ आहे. ॲड्रेसिंग फोर्स लेबर अँड मॉडर्न डे स्लेवरी इज इम्पॉर्टंट फॉर इंडिया बिकॉज द एक्सप्लॉटेशन ऑफ वर्कर्स वुड इन्क्रीज इनइक्वॅलिटी. राईट, हे तुम्ही हे पण रिलेट करू शकता तुम्ही हळूहळू. अनस्टेबल सोशल जस्टिस अँड थ्रेटन डेमोक्रेसी. कसे होईल थ्रेटन डेमोक्रेसी, कोणी सांगेल? देर विल बी अनरेस्ट, they will lack faith in this democratic process किंवा आपल्या ज्या सोशल जस्टिस डिलिव्हरी सिस्टीम किंवा जे आपले गव्हर्नन्स स्ट्रक्चर आहे. ऑब्वियसली दे विल नॉट फील की म्हणजे आता बघा माओइझमचा प्रॉब्लेम कशामुळे झाला, त्यांना असं वाटतं की हे गव्हर्नमेंट आपल्यासाठी नाही कुठलं हे दॅट इज रॉंग, इट शुडंट बी. बट परसेप्शन इट इज द गेम ऑफ माओइझम, इज द गेम ऑफ द परसेप्शन. माओइस्ट काय करतात की लोकांना जे ट्रायबल्स पूर लोकांना वगैरे दे इम्पोज आयडियोलॉजी दॅट दिस गव्हर्नमेंट इज अगेन्स्ट यू. हां काही ठिकाणी आता बऱ्याच ठिकाणी आपण चांगलं काम करत आहे, बऱ्याच ठिकाणी गव्हर्नमेंट इज रिचिंग, गव्हर्नन्स इज रिचिंग थ्रू व्हेरियस मीन्स. बट काही अजून चॅलेंजेस आहेत, तर त्याच्यामुळं इट फील्स फॉर देम दॅट दे आर नॉट फॉर अस. हां बघ ना, थ्रेट अँड डेमोक्रेसी, तेच माओइझमचं उदाहरण सांगितलं मी तुला. माओइझम इट इज व्हायलन्स. नक्सलिझम काय होतं की बाबा नक्सलिझममध्ये ट्रायबल एरिया होते, तिथे विकास नव्हता. म्हणजे वी आर डेव्हलपिंग कंट्री. त्याच्यामुळे आपल्याला इंडिपेंडन्सनंतर फारसे रिसोर्सेस नव्हते. ड्यू टू वन रिझन और अनदर रिझन आपलं डेव्हलपमेंट मानावं तसं त्या पॉकेट्समध्ये गेलं नाही. त्याच्यामुळे ती जे माओइझम जी आयडियोलॉजी डेव्हलप झाली, त्यांनी तिथल्या लोकांवर असं हे केलं, ती थिंकिंग इम्पोज केली की दिस गव्हर्नमेंट इज नॉट फॉर यू. दॅट इज रॉंग. I am a government servant, I should tell this. This is recording is being done. So this is wrong, their thinking is wrong. Otherwise we will spread the video. पण this is reality की त्याच्यामुळं काय झालं की ते लोक नक्सलिझम बरीच लोक जॉईन करत आहेत किंवा केलं. आता ते आपण बऱ्याच प्रमाणात रेड कॉरिडॉर आहेत, नक्सलाईट इम्पॅक्टेड एरिया कमी केला आहे आणि त्याच्यामुळे व्हायलन्स, किलिंग ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. डेमोक्रेटिक प्रोसेस, तिथं इलेक्शन घेणं पण फार मोठं चॅलेंज असतं. So, does it threaten democracy or not? It is also backed by other countries like China. हा that is there. तो ते हळूहळू म्हणजे इशू म्हणजे कसे रिलेटेड समजलं तुला, हाव डेमोक्रेसी गेट्स थ्रेटन, राईट? किंवा सपोज एक हे आलं की मी आहे, सपोज की माझा विकासच झाला नाही गावात, मी म्हणे मला मतदानच करायचं नाही, तर माझ्यासाठी नाहीच काय ह्यातली प्रोसेस. इट इज ऑल्सो मोरली, जशी एका माणसाने मतदान नाही केलं करायला पाहिजे, बट इट इज अ मोरली डिफीट ऑफ द डेमोक्रेटिक इथोज. हे की नाही की वन मॅन वन वोट इज अ डेमोक्रेटिक प्रिन्सिपल. म्हणून एका माणसाने मतदान नाही केलं, इट इज ऑल्सो ए नॉट गुड थिंग. आपण डेमोक्रेटिकली वी इलेक्ट रिप्रेझेंटेटिव्ह विच रन द कंट्री, असं आहे. सो दिस इज द फॉर्डर मटेरियल. समजते? आता बघा ह्याच्यानंतर पुढचे पॅराग्राफ. इन इंडिया देर आर 530 मिलियन वर्कर्स ऑफ होम 430 million are in the informal sector who are prone to different forms of exploitation, especially forced labor. 530 मिलियन पैकी किती? 430 आर इन इन्फॉर्मल सेक्टर. म्हणजे किती पर्सेंट? 80% वर असेल, 80 to 90%. म्हणजे आपले वर्कर्स एवढे इन्फॉर्मल सेक्टरमध्ये आहेत. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही सिक्युरिटीज रिलेटेड, सोशल सिक्युरिटी म्हणून महत्त्वाची आहे. सोशल सिक्युरिटी
टू देम. तुम्ही हिंदूमध्येच ह्या गोष्टी येतील. सोशल सिक्युरिटी म्हणजे काय, आणि सोशल सिक्युरिटी हा एखाद्या आर्टिकलमध्ये तिथंच एक्सप्लेन केलेली असती. व्हॉट इज मीन बाय सोशल सिक्युरिटी, म्हणजे जॉब क्रिएशन, स्टॅबिलिटी ऑफ द जॉब्स वगैरे, ऑल दिस कम, किंवा मेडिकल इन्शुरन्स फॅसिलिटीज, मेडिकल फॅसिलिटीज, फ्री मेडिकल फॅसिलिटीज किंवा कमीत कमी पैशात मेडिकल फॅसिलिटी, ऑल देज आर द पार्ट ऑफ द सोशल सिक्युरिटी. राईट? समजतंय की नाही? है ना? आणि ऑब्विसली डिसेंट वर्किंग कंडिशन नसतील तर त्यांना असं म्हणायचं की वर्कर कांट हॅव अ लिव्हिंग ए वेज, गुड लिव्हिंग वेज, अँड कांट कीप देमसेल्स अँड फॅमिली आउट ऑफ पॉवर्टी. राईट? मेकिंग सेन्स? समजतंय? फ्रँकली सांगा. ॲक्च्युली तुम्हाला असंच न्यूजपेपर वाचायचं आहे. रिमेंबर, असं न्यूजपेपर वाचायचं, नो वन कॅन स्टॉप यू फ्रॉम द क्लिअरिंग. म्हणजे एक ॲव्हरेज ह्याला तुम्ही मग दिल्ली जावा, पुण्याला बसा, इट रिअली डझंट. आय हॅव बॅचमेट्स हू रिअली हॅवंट विजिटेड दिल्ली अदर दॅन इंटरव्ह्यू, अँड दे ऑल्सो हॅव क्लिअर्ड द UPSC. दे आर ऑल्सो सिव्हिल सर्वंट्स. म्हणजे आता 2015 नंतर इट इज लाईक दॅट यू कॅन सिट ॲट एनी कॉर्नर ऑफ इंडिया विथ गुड गायडन्स, आणि युअर लकी. म्हणजे हे ते तुम्हाला आहेत तुम्हाला सांगायला, म्हणजे देन टेक यूज ऑफ इट. जसे योगी सर वगैरे आहेत, ही हॅज गिवन आय थिंक 2 इंटरव्ह्यू वगैरे झालेत. ही हॅज अ गुड कमांड पॉलिटिकल सायन्स. मोठ्या मोठ्या क्लासला पण यू विल नॉट गेट दिस. ऑदर यू सिट इन द क्लास, यू लिसन टू द लेक्चर अँड देन यू लिव्ह लाईक दॅट. है ना? शो ठीक आहे. पाणी आहे प्यायला? हेच आहे. टू हिरोज ऑफ सनातन धर्म, ह्याच्यावर हे ऑथरने लिहिलं आहे की सनातन धर्म वगैरे आजकाल असतात ना न्यूजवर, तर त्याच्याबद्दल लिहिलं आहे की सनातन धर्म नवीन आहे का, किंवा त्याच्याबद्दल एवढं जास्त इम्पॉर्टंट नसलं तर त्यात स्वामी विवेकानंदांचं काही वाक्य आहे. स्वामी विवेकानंद आहे ना, हां, ह्याच्यामध्ये बघा, आता ह्याच्यामध्ये तुम्हाला हिस्ट्रीचा पण पार्ट आहे. ह्याच्यामध्ये बघा, इन सत्यार्थ प्रकाश स्वामी दयानंद सरस्वती कॉल्ड द वैदिक धर्म bereft ऑफ मेनी प्रेव्हेलिंग फीचर्स ऑफ हिंदुझम इन्क्लुडिंग अनटचेबिलिटी इन आयडॉल वर्शिप. ह्याच्या बघा, सत्यार्थ प्रकाश कोणी पब्लिश करायचं ह्याच्यातूनच लक्षात येईल तुम्हाला, दयानंद सरस्वती. किंवा वैदिक धर्माला असं कोणी म्हटलं आहे आणि कशामध्ये म्हटलं आहे. कोणी म्हटलंय? स्वामी दयानंद सरस्वती. वैदिक धर्माला काय म्हटलंय? बेरेफ्ट ऑफ मेनी प्रेव्हेलिंग फीचर्स ऑफ हिंदुझम इन्क्लुडिंग इन अनटचेबिलिटी अँड आयडॉल वर्शिप, म्हणजे अदर दॅन दिस. म्हणजे तिथं वैदिक धर्मामध्ये स्वामी दयानंद सरस्वतींना म्हणायचं की वैदिक धर्म म्हणजे हिंदू धर्माचीच फीचर्स आहेत, बट अदर दॅन अनटचेबिलिटी अँड द आयडॉल वर्शिप. यू गॉट दिस हिस्टॉरिकल पार्ट ऑल्सो. इट सीम्स की अनइम्पॉर्टंट आर्टिकल, बट हे इम्पॉर्टंट आहे. ह्याच्यामध्ये मला ते सापडत नाही, बट स्वामी विवेकानंदांनी पण म्हणले की ज्यावेळेस लुनॅटिक असायलम, अनटचेबिलिटीमध्ये वगैरे स्वामी विवेकानंद क्रिटिसाइज करायचे. लुनॅटिक असायलम तुम्ही लक्षात घ्या. लुनॅटिक आणि असायलम ह्याचे तुम्हाला माहीत नसेल तर मिनिंग ह्याचे पाहायचे आहेत. तुम्हाला इनिशियली तुम्हाला यू हॅव टू टेक रेफरन्स ऑफ गुगल फॉर अंडरस्टँडिंग द मिनिंग, बट कालांतराने तुम्हाला बरेच शब्द रिपीट होतील, तुमचं यूज कमी होईल डिक्शनरी गुगलची, है ना. मिनिंग ऑफ दिस लुनॅटिक असायलम बघा काय मिनिंग आहे. हे तुम्ही कास्ट सिस्टमवर लिहिताना रेफरन्स देऊ शकतात. स्वामी विवेकानंद त्या कॉन्फरन्समध्ये, बहुतेक शिकागोच्या कॉन्फरन्समध्येच स्वामी विवेकानंद ने म्हटलं आहे.
While criticizing casteism and untouchability, Swami Vivekananda referred these practices as lunatic asylum. काय lunatic asylum म्हणजे? Lunatic asylum. तुमची vocabulary पण वाढते की नाही? Asylum. ASYLUM. Is it increasing your vocabulary? Right? एसेचं प्रिपरेशन होत आहे. स्वामी विवेकानंद बोलले कास्टबद्दल, तुम्ही कुठेतरी डेमोक्रेसीबद्दल वाचलं, तुम्ही सोशल जस्टिसबद्दल वाचलं, तुम्ही लेबरचं वेलफेअरबद्दल वाचलं. आर यू क्रिएटिंग युअर थॉट प्रोसेस? आर यू डेव्हलपिंग युअर सेल्फ? है ना, दिस इज डेव्हलपिंग युअर सेल्फ. किंवा ही जे थॉट प्रोसेस डेव्हलपमेंट आहे ना, दिस इज द थॉट प्रोसेस. दिस विल डेव्हलप युअर सेल्फ. राईट? युजफुल होतं आहे सेशन की नाही? फायदा कोणाकोणाला जेन्युइन सांगा, कोणाकोणाला फायदा होतो या सेशनचा? नाही, जबरदस्ती नाही, ऑनेस्टली सांगाल. ऑनेस्ट, बी ऑनेस्ट, ब्रूट ऑनेस्ट. कोणाकोणाला होतोय फायदा? हां, हात एकदम कमी झाले होते, मी परत विचारलं म्हणून. नाही, असं करा, इट्स ओके. काय नाही समजलं तरी विचारा, म्हणजे थोडंफार समजलं तरी इट विल हेल्प यू. कारण आम्हाला सांगायला नव्हतं ॲक्च्युली, खूप दिवसानंतर कळालं की हिंदू असा वाचला पाहिजे. पण त्यातून अनफॉर्च्युनेटली आम्ही 2-3 वर्ष लॉस केलं. वी लॉस 2-3 years. सो इट इज म्हणजे इनिशियल प्रिपरेशनमध्ये राईट डायरेक्शन फार महत्त्वाचं आहे. यू हॅव इनमेन्स पोटेन्शियल अँड एनर्जी. 2-3 वर्ष तुम्ही 14-14 तास अभ्यास करता, 12-12 तास अभ्यास करता, आणि तुम्ही जर भरकटत गेला देन ऑल युअर एनर्जी गो इन टू वेन, है ना. सो फोकस अँड डायरेक्शन इज इम्पॉर्टंट, देन यू गेट डायरेक्टेड. आता बघा, नेक्स्ट आहे काय, वुमेन्स रिझर्वेशन बिल आलं. राईट? आलं ना? पुढच्या पेजला आहे का ते? नेक्स्ट पेज. आता आलं ना 33% है ना पार्लमेंट आणि स्टेट असेंब्लीमध्ये. त्याच्यात मेन इश्यू काय वाटतं तुम्हाला किंवा ह्याच्यात? हां, ते कारण ते इट हॅज बीन कॉन्टिजेंट अपॉन द डिलिमिटेशन ना लोकसंख्येचं. त्याच्यात एक असं आहे की जनरली, आय एम नॉट स्पीकिंग ॲज अ गव्हर्नमेंट सर्वंट, बट आय एम जस्ट टेलिंग यू, म्हणजे काय लोक काय इश्यू म्हणतात ते, हे की नाही. म्हणजे काही लोकांचं काय म्हणणं आहे, काही पार्टीजने का अपोज केला आहे, तर ते आहे की बाबा सपोज जे एस्टॅब्लिश्ड फॅमिलीज आहेत, विमेन फ्रॉम दोज फॅमिलीज विल ओनली कम टू फाईट द इलेक्शन्स. देन व्हॉट अबाउट द women from SC, ST, OBC and minorities. That aspect was important. हे तुम्हाला वाचता वाचता लक्षात येईल. आता ह्याच्यात बघा, ह्या आर्टिकल पर्स्पेक्टिव्हमध्ये आपण बघूया. वी आर डिकोडिंग हिंदू. Data from the Inter-Parliamentary Union show that share of women in parliament in India is around 50%. Inter-Parliamentary Union हे तुम्हाला आन्सरमध्ये लिहायचं आहे. India ranks 144. हां, ह्या आर्टिकलमध्ये पण आहे ते. राईट? लोअर दॅन आय थिंक पाकिस्तान. म्हणजे ह्या आर्टिकलमध्ये दिलेलं आहे. बघा, 15% विमेन पार्लिमेंट इन इंडिया रँक्स 141 आउट ऑफ 193 कंट्रीज ऑन दिस कंटेंट. इवन पाकिस्तान, साऊथ आफ्रिका, केनिया हायर शेअर ऑफ वुमेन. हे तुम्हाला फॉर्दर कंटेंट आहे जसेच्या तसं, हे ना. हे असा डेटा टाकणं हे आन्सरमध्ये गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला हे असं ह्याच्या नोट्स काढून ठेवा, ह्याचे लिहून ठेवा. ज्यावेळेस असं स्पेसिफिक डेटा असेल, स्पेसिफिक पॉईंट असतील,
जसं म्हणलं की इट विल इम्पॅक्ट त्या मागच्या आर्टिकल होतं ना, डेमोक्रेसी, सोशल जस्टिस, लिहून काढा. परत वाटलंच तर तुम्हाला वाचल्यानंतर लक्षात येईल की हां हे तर माझ्या डोक्यात आहे, आय विल रिलेट. मग त्याच्यानंतर शॉर्ट नोट्स काढताना किंवा तो पॉईंट आपण तुम्हाला वाटतं की आता मी ह्यातले एवढेच इम्पॉर्टंट आहे, दॅन यू कॅन अंडरलाईन दॅट तुमच्या नोट्समधून. पण हे असं महत्त्वाचं आहे. आता बघा, हे आपल्या आधी ह्या आर्टिकलमध्ये काय दिलं आहे, रिझर्वेशन फॉर वुमेन इन इलेक्शन्स टू द लोकल बॉडीज इन इंडिया हॅज रिझल्टेड इन इन्क्रीजिंग देअर पार्टिसिपेशन इन गव्हर्नन्स. म्हणजे आपल्या ग्रामपंचायतला वगैरे आहे ना, पण त्यावेळेस आपले ऑनरेबल प्राईम मिनिस्टर त्यांचं स्टेटमेंट होतं नरेंद्र मोदीजींचं की बाबा इट शुडंट बी अ सरपंचपती दिस कॉन्सेप्ट. म्हणजे ह्या गोष्टी लिहिता न्यूजपेपरमध्ये आलं होतं त्यांचं 16/15/16ला स्पीच होतं. त्यावेळेस तिथं होतं की बाबा इट शुडंट बी अ जस्ट सरपंचपती, किंवा आपण जनरल गावात गेलो ना, बायको सरपंच असते, नवऱ्याला सरपंच बोलतात, आहे की नाही. पण ठीक आहे, हे दे आर इट इज बुस्टिंग वुमेन्स कॉन्फिडन्स, त्यांचं पार्टिसिपेशन इन्क्रीज होत आहे. इट विल टेक टाईम बट इट इज ॲडिंग टू देअर कॅपेबिलिटीज. मग ह्या आर्टिकलमध्ये लिहिताना बघा काय केलं पाहिजे, ह्यात लिहिलेलं आहे की बाबा त्यांच्यासाठी जे म्हणतात ना, त्यांच्या कॅपॅसिटी बिल्डिंग मेजरसाठी त्यांचे सेमिनार घेतले पाहिजे, त्यांचे कॅपॅसिटी मेजर्स टेक केले पाहिजे. ह्या आर्टिकलमध्ये दिलेलं आहे. हे असं डेटा वगैरे दिलेलं आहे, हे तुम्हाला असं लक्षात ठेवायचं आहे. समजतंय? आता बघ, बोल बोल. ऍब्सेन्स ऑफ ओबीसी कोटा, काय काय बोल ना. ऍब्सेन्स ऑफ ओबीसी कोटा, हां, हे याचं शॉर्टकमिंग आहे. ते तुला आता तुम्हाला सांगितलं ना, ते पहिल्या पॉईंट एक्सप्लेन करताना. SC ST OBC असेल ते म्हणजे एस्टॅब्लिश फॅमिलीच्याच विमेन विल कम फॉरवर्ड. एम्पावर सेक्शन त्यांचं फक्त रिप्रेझेंटेशन वाढेल त्याच्यामध्ये. हां, हां, हे काय ह्या आर्टिकलमध्ये ते पण दिलेलं आहे की बाबा ह्या पुढं आपण बघू ना, डिफरंट सर्वे आहे, मिनिस्टर ऑफ स्टॅटिक अँड प्रोग्राम अँड इम्प्लिमेंटेशन सर्वे 2019 शोज दॅट फॉर 97 मिनिट्स स्पेन्स डेली बाय मेन ऑन अनपेड डोमेस्टिक सर्व्हिसेस फॉर हाऊसहोल्ड मेंबर्स, विमेन स्पेंड 29 मिनिट्स. म्हणजे डिस्प्रोपोर्शनेट आहे ना. डोमेस्टिक सर्व्हिस कामासाठी ज्यावेळेस मेन 97 मिनिट्स खर्च करतो, त्यावेळेस वुमेन किती 299 अनपेड. जसं तो पॉईंट म्हटलं ना, ह्याचं सर्वे दिलं आहे मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन. हे स्टॅटिक्स लिहू शकता तुम्ही, ते एक्झाम्पल देऊ शकता 15%चं. हे इंटर पार्लमेंटरी युनियनचा डेटा तो देऊ शकता. हे एक्झाम्पल देऊ शकता 141 इंडिया रँक्स 141. अनपेड लँड ऑफ हे तुम्ही आर्टिकलमध्ये आहे, इट इज इन न्यूजपेपर. तुम्ही लक्षात घ्या फक्त तुम्हाला काय काय कशा न्यूज नोट्स काढायच्या आहेत. हां, इथं बघा ह्या पॅराग्राफमध्ये हे सांगायचे तुम्हाला. बघा, इट इज नाव वेल अंडरस्टूड दॅट हायर एज्युकेशन अमंग गर्ल्स इन्क्रीज फिमेल लेबर फोर्स पार्टिसिपेशन. इन्क्रीज फिमेल लेबर फोर्स पार्टिसिपेशन आहे, तुम्हाला लक्षात आलं पाहिजे व्हॉट इज फिमेल लेबर फोर्स पार्टिसिपेशन. ठीक आहे. अँड ग्रेटर फिनान्शियल ऑटोनॉमी अमंग वुमेन डायरेक्टली कोरिलेट विथ द लोअर फर्टिलिटी रेट्स. सोसायटीचे पॉईंट्स आहेत की नाही, GS1. ज्यावेळेस मुलींना शिकवलं जातं त्यांना ऑटोनॉमी, फिनान्शियल ऑटोनॉमी असती, त्यावेळेस दे कॅन टेक देअर डिसिजन्स इंडिपेंडेंटली, हे की नाही, किंवा रॅशनली त्यांच्या चॉईसेस किंवा ह्याच्यानुसार. आणि इट इज रिड्युसिंग द फर्टिलिटी. ऑब्वियसली शाळा नाही तर लवकर लग्न म्हणजे लवकर लेकरं. समजलं? हे तुम्हाला वाचायचं आहे, थोडंसं इंटरनलाइज करायचं आहे, जे वाटतं ते पॉईंट काढून ठेवायचे. हां, इट विल टेक टाईम थोडाफार, बट इट इज वर्थ. बघा तुमचे किती सारे सब्जेक्टचे पॉईंट्स कव्हर होतात. सोसायटी कव्हर होते, एसे,
है ना. फॉडर डेटा आहे तुम्हाला इनफ GS2 आहे, राईट. मग हे का सोडायचं ॲक्च्युली, है ना. इट इज कव्हरिंग मेनी डायनॅमिक ॲस्पेक्ट किंवा स्टॅटिक ॲस्पेक्ट रिलेटेड टू द आवर सिलेबस. आता बघा ह्याच्यामध्ये ना त्यांनी ह्या स्कीमबद्दल दिलं आहे तामिळनाडूमध्ये. ओरिमाई थोगाई स्कीम इज अ मंथली कॅश ट्रान्सफर प्रोग्राम. म्हणजे जे बेस्ट म्हणजे हाऊस वाईफ लेडीज आहेत जे घरकाम करतात, अनपेड वर्क आहेत, इट इज फॉर मतलब इट इज DBT टाईप, त्यांच्या अकाउंटला पैसे जातात. हे कशामुळे, इट इज फिनान्शियल ऑटोनॉमी टाईप. हे ऑथरला काय म्हणायचं, इट इज नॉट अ लार्जेसी, इट इज नॉट लार्जेसी बट इट इज अ स्कीम एम्पॉवर्ड फॉर द वुमेन. तुम्ही लिहिताना जे सजेस्टिव्ह मेजर तुम्ही असं सोल्युशन देऊ शकता, ठीक आहे. बट अगेन म्हणजे हे प्रत्येक स्टेटला फिजिबल आहे नाही, दॅट इज ऑन फिनान्शियल कन्सॉलिडेशन किंवा फिनान्शियल कॅपॅसिटी स्टेटची असते. डिफरंट स्टेटची डिफरंट कॅपॅसिटी आहे. बट मेजर्स लाईक दिस ॲटलिस्ट पॅटर्नलिस्टिक माइंडसेट वगैरे दिलं आहे ह्या आर्टिकलमध्ये. आपलं जे आहे पॅटर्नलिस्टिक माइंडसेट किंवा आपण म्हणतात ना पितृसत्ताक, बरोबर ना, पितृसत्ताकच ना सोसायटी मराठी बोलतात. ह्याचा माइंडसेट आपल्याला चेंज करणं गरजेचं आहे. कन्क्लुजन किंवा सजेशनमध्ये देऊ शकतो, वे फॉरवर्डमध्ये देऊ शकतो, किंवा तू लिहिताना ॲनालिसिस करताना पण टाकू शकते. टाकू शकते ना बॉडीमध्ये. तो पॉईंट एखादा चांगला पॉईंट, कारण कन्क्लुजन आपलं थोडं 3-4 लाईनमध्येच किंवा 2-3 लाईनमध्येच लिहायचं असतं आपल्याला. डिपेंड तुमचं 10 मार्काचा क्वेश्चन की 15 मार्काचा. शॉर्टमध्ये हे लिहायचं, फॉर एक्झाम्पल दिस प्रोग्राम कॅन बी इम्प्लिमेंटेड. फार तुला पॉईंट्स खूप सारे पॉईंट लिहायचे असेल तर योगेश सर सांगतील, तुला खूप शॉर्टमध्ये समराईज करावे लागतील. डिपेंड्स ऑन द तुला स्पेस किती, 15 मार्काचा 10 मार्काचा कुठे लिहिते. एसएमध्ये लिहित असताना थोडंसं डिस्क्रिप्टिव्ह तुला स्कोप मिळतो. GSमध्ये थोडं तुला कन्साईज पद्धतीने लिहावं लागेल. कुठल्या हां नाही म्हणजे तू एखादं विमेन एम्पॉवरमेंटसाठी काय करायला पाहिजे लिहिते की असं करायला पाहिजे तसं करायला पाहिजे. हां गव्हर्नमेंट कॅन डू धिस, किंवा असं इनिशिएटिव्ह जसं तामिळनाडू गव्हर्नमेंटने केलं, इट इज लाउडेबल. अदर स्टेट कॅन ऑल्सो डू डिपेंडिंग ऑन द फिनान्शियल फिजिबिलिटी, राईट. हां यू कॅन ऑलवेज म्हणजे कंपॅरिझन म्हणजे प्रत्येक स्टेटला शक्य नाही होणार. इट इज सजेस्टिव्ह, डिझायरेबल. डिझायरेबल थिंग इज नॉट ऑलवेज अचिवेबल. कुठली डिझायरेबल तसं आहे ते सजेशन. अदर स्टेट म्हणजे जसे प्रोग्राम म्हणजे फिनान्शियली पॉवरफुल स्टेट्स कॅन महाराष्ट्र वगैरे ते विचार करू शकतात दॅट लाईक दॅट. पण तिथे पण सेग्रिगेशन करावं लागेल ना ऑब्विसली. तिथे इन्कम क्रायटेरिया वगैरे ऑल दिस कम म्हणजे दॅट कॅन वी कॅन हॅव दॅट ऑल्सो, है ना. कारण प्रायोरिटाईज करणं गरजेचं आहे. कुठल्याही स्कीमला जसं गव्हर्नमेंट प्रायोरिटाईज करतं किंवा जे हे आपलं बेनिफिशरीज आपण रिफाईन करतात ना गव्हर्नमेंट, एखादी स्कीम आणली LPGमध्ये असेल किंवा बाकीचे लॉ लाईक दॅट. इथं दिले बघ बा, मी सांगितलं ना ह्याच्यात कुठलं होतं ते. नेक्स्ट आहे का आर्टिकल, नाही हां सोसायटीला अप्रोच वगैरे जे आपण डिस्कस करतो ना, इनस्पाइट ऑफ द लॉ इट्स लाउडेबल इंटेंट अँड इट्स लाउडेबल इंटेंट अल्टिमेट गेम चेंजर लाईज इन द चेंजिंग सोसायटीला अप्रोच टू द जेंडर रोल्स, हे ना. म्हणजे आता बेसिक उदाहरण म्हणजे आपण किती असलं तर म्हणजे या घरात लेडीज जॉब करून येते, जेवण बनवते आणि सगळ्यांनी जेवण वाढल्यानंतर सगळ्यांची ताटं पण ते उचलते. म्हणजे एकदम आपण इट इज म्हणजे आपण म्हणतात ना आपल्या भाषेमध्ये किंवा आपल्या ह्याच्यात, शिवाजी महाराज जन्माला आले पाहिजेत पण माझ्या घरात नको, शेजाऱ्यांच्या घरात, असं नको आहे. म्हणजे इट शुड स्टार्ट म्हणजे आपलं जसं गांधीजीचे म्हणले की जे आपल्या जगात जो चेंज आणायचं तो आपल्यापासून स्टार्ट झाला पाहिजे. एसेमध्ये लिहिले तुम्ही हे, सपोज ह्याच्या रिलेटेड एसे आला, पुट गांधीजीज इन टू दॅट. हे गांधीजीचं थॉट तुम्ही तिथे पुट लिहू शकता. दिस इज इंटरलिंकेज, ठीक आहे. हे असं दिलेलं आहे ह्याच्यामध्ये आर्टिकलमध्ये ओव्हरऑल. तुम्हाला असं डिकोड करायचं आहे, सम फॉर्डर, सम रिलेटेड टू दॅट टॉपिक, काही डेटा, सम डेफिनेशन, त्याचे इश्यूज आणि त्याच्यात मेन काय आहे ते इश्यू काय आहे, काय असलं पाहिजे. आणि हे डेटा फॉर्डर विल रिव्हॉल्व अराउंड दॅट टॉपिक.
ठीक आहे. मी सांगतो ते एक्झॉस्टिव्ह नाही, बट यू कॅन गो लाईक दिस. समजतंय का? त्याच्या खाली एक आर्टिकल ST आणि ह्याच्यावर ते सर्वे केला आहे, म्हणजे व्हेरियस पॅरामीटर्स हेल्थ आणि वेलफेअर रिलेटेड ST आणि नॉन ST कम्पेअर केलेले आहेत ह्या आर्टिकलमध्ये. तर त्या आर्टिकलमध्ये कम्पेअर करताना म्हणजे इंडियाचे जे आहेत ईस्टर्न स्टेट्स तिथले आहेत पॉप्युलेशन, बाकीचे सदर्न स्टेट्स वगैरे त्याचं कंपॅरिझन दिलेलं आहे. अशा आर्टिकलमध्ये ज्यावेळेस खूप वेळ जात असेल तर शॉर्टमध्ये समरी लक्षात ठेवायची. ठीक आहे. ह्यावेळेस नक्की बट लक्षात काय ठेवायचे की ST आणि नॉन STचा स्टडी केलेला आहे, त्यातलं डिफरन्स काय आहे, कुठल्या पॅरामीटर्समध्ये ST पॉप्युलेशन हॅज डन वेल आणि कुठल्यामध्ये नाही, हे महत्त्वाचं लक्षात ठेवायचं. कारण खूप सारं दिलेलं आहे तर खूप सारं नाही वाचायचं. हे सगळं वाचत बसायला तुमच्याकडे एवढा वेळ नाही. बट ह्या क्रक्समध्ये इथं दिलेलं आहे, सपोज इथं काही कंपॅरिझन दिलेलं आहे दोन्हीमध्ये, ह्या आणि ह्या पॅराग्राफमध्ये कुठल्यामध्ये डिफरन्स आहे, म्हणजे ऑन विच पॅरामीटर ST पॉप्युलेशन हॅज डन वेल अँड ऑन विच पॅरामीटर्स दे आर लॅगिंग. राईट. कारण अशा वेळेस तुम्हाला थोडंसं टाईमचं पण लक्षात ठेवायचं आहे. खूप सारं इथे बघा हे चार्ट्स वगैरे हे दिलेले आहेत कंपॅरिझन, एवढं सगळं काय बघायला बसायची गरज नाही. ठीक आहे. हळूहळू तुम्हाला ते एक्सपर्टीज येईल का. आणि वाटलंच काय सरांना विचारा. मी मध्ये मध्ये IRचं वगैरे लेक्चर घ्यायला येणार आहे, इंटरनॅशनल रिलेशन्स वगैरे, पण त्यावेळेस मला विचारा, तोपर्यंत तुमचे सर वगैरे असे विचारा. लगेच तुम्हाला ते एक्सपर्टाईज नाही येणार की तुम्हाला काय स्किप करायचे काय ठेवायचे. बट काही अशा वेळेस असेल तर यू कॅन आस्क युअर ना सर ऑर मॅडम. समजतंय का? झोप येते? आता पुढच्या आपण नेक्स्ट फेजला जाऊया. हे इंडिया आणि कॅनडाचं चाललंय ना, हे बघा आता हे चाललंय इंडिया आणि कॅनडा. ह्याच्याबद्दल थोडंसं तुम्हाला हिस्टॉरिक डेव्हलपमेंट करायचं की त्या कंट्रीबद्दल बरोबर इंडियाचं रिलेशन कसं डेव्हलप झालं. थोडंसं हिस्टॉरिकल बेस पण असतं ना. ज्यावेळेस तुम्ही इंडिया आणि चायना पॉलिटिकल सायन्सचे स्टुडंट्स स्टडी करतील इंडिया आणि चायनाबद्दल, त्यावेळेस तुम्हाला नोट्समध्ये किंवा कुठल्याही असा अभ्यास करायचा आहे की त्यांचा हिस्टॉरिकल बेस काय होता इंडियाचा, म्हणजे प्री इंडिपेंडन्स टाईपमध्ये काय रिलेशन होतं का, त्यानंतर पोस्ट इंडिपेंडन्स फेजेस कसं झालं गव्हर्नमेंटनुसार किंवा एक डिकेड किंवा ड्युरेशननुसार, हाव द रिलेशन्स डेव्हलप किंवा चेंज्ड, डेव्हलप म्हणण्यापेक्षा चेंज, कधी कधी रिलेशन्स गेट डिटोरेटेड ऑल्सो. तसंच ह्या इंडिया आणि कॅनडा आहे त्याचं आता करंटमध्ये टॉपिक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला ह्याच प्रकारे करायचं आहे की इंडिया आणि कॅनडामध्ये इंडिया कॅनडा रिलेशन्समध्ये इश्यूज काय आहेत, कुठल्याही दोन कंट्रीमध्ये इश्यूज काय आहेत, सिनर्जीज काय आहेत, व्हॉट आर द सिनर्जीज. सिनर्जी म्हणजे बाबा ऑन विच दिस पॉईंट दिस कंट्रीज कॅन गो अहेड किंवा कोलॅबरेशन करू शकतात, है ना. जसं आहे इंडिया कॅनडा आहे, इंडिया कॅनडामध्ये बरेच सारे आहेत. आपलं IT सेक्टरपासून आपलं फार्मास्युटिकल सेक्टर आहे, इंडियाचं आपलं वाढणारा डायस्पोरा आहे कॅनडामध्ये, ह्या सगळे बट देर आर इश्यूज काय आहेत की जे खलिस्तानी मुवमेंटचे आहे लोक आहेत कॅनडामध्ये, ते हे आर्टिकलमध्ये दिलं आहे. जसं मी पहिल्या पेजवर सांगितलं ना, आपले जयशंकर काय म्हणले, जयशंकर कॅनडा इज विच टाईप ऑफ सेशनिस्ट मुवमेंटला काय तो टर्म होता, हाय ना, परमिसिव्ह इन्व्हायरमेंट, व्हेरी परमिसिव्ह. म्हणजे ऑन द नेम ऑफ आर्टिकलमध्ये की इन द नेम ऑफ द डेमोक्रेसी, इन द नेम ऑफ द प्रमोटिंग काय म्हणतो इंडिव्हिज्युअल फ्रीडम, सेशनिस्ट मुवमेंट आर अलाउड इन द कॅनडा, हेच म्हणायचं ह्याला बघ, ह्या आर्टिकलमध्ये बघा. आणि त्याचबरोबर मी जसं म्हणलं की पिरियडनुसार रिलेशनशिपमध्ये चेंजेस कसे आले,
तसं ह्या आर्टिकलमध्ये दिले बघा. बघा आर्टिकल वाचून दाखवतो. सम वाउंड्स आर टू डीप टू बी हील्ड इव्हन बाय द रेमेडी ऑफ द टाइम. मिस्टर हार्पर, त्यावेळेचा प्राईम मिनिस्टर कॅनडाचा, said at the Air India memorial at Humber Bay Park in Toronto at the 25th anniversary of the terror attack. Fairhead admitted in 2010. Fairhead admitted that the bombing was an atrocity conceived in Canada. म्हणजे जे आपलं एअर इंडियाचं आहे ना फ्लाईट बहुतेक त्याच्यावर बॉम्बिंग झालेलं आपल्या ह्या नक्षल आपल्या ह्याच्या अतिरेक आतंकवाद्यांकडून, जे खलिस्तानी मुवमेंटचे आहे ना आतंकवादी, त्यांनी बॉम्बिंग केलेलं. रिलेशनशिपमध्ये सुधार आणण्यासाठी ही हार्पर, त्यावेळेचे कॅनेडियन प्राईम मिनिस्टर, ने ॲपॉलॉजी सीक केली. त्याच्यामुळं काय झालं की रिलेशनशिप गॉट पॉझिटिव्ह मोमेंटम. आणि त्याच वेळेस आपले त्यावेळेचे प्राईम मिनिस्टर ह्या आर्टिकलमध्ये दिले, मनमोहन सिंग विजिटेड, हे बघा प्राईम मिनिस्टर विजिटेड कॅनडा. आणि त्याच्यानंतर आर्टिकलमध्ये दिले की इन्व्हेस्टमेंट वाढली, म्हणजे इंडियामध्ये पण त्यांचे कॅनेडियन लोकांची इन्व्हेस्टमेंट खूप सारी वाढली. हे बघा द शिफ्ट अँड द सबस्क्रिप्शन विजिट बाय द प्राईम मिनिस्टर. आणि त्याच्यानंतर 2015मध्ये विजिट बाय द प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी इन 2015 चेंज इंडिया कॅनडा कॉपरेशन सबस्टंटली. त्याच्यामध्ये काय दिले, ट्रेड डबल ड्युरिंग द डिकेड फ्रॉम 5 बिलियन टू 10 बिलियन. हे थोडंफार डेटा तुम्ही वापरू शकता. ट्रेड डिकेड डबल्ड फ्रॉम 5 बिलियन टू 10 बिलियन. इन्व्हेस्टमेंट फ्रॉम कॅनडा शॉर्ट अप फ्रॉम 700 मिलियन टू मोर दॅन 55 बिलियन इन इंडिया. एनर्जी टाईप सुधारले, न्यूक्लिअर MOUs मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग. बट आता काय झालं, आता जी कॅनेडियन ट्रुडो ना जस्टिन ट्रुडो बरोबर जी आपली पार्टी आहे ती जे इट इज अ मायनॉरिटी गव्हर्नमेंट, आणि त्यांना सपोर्ट कोणाचा आहे, लिबरल पार्टी इज डिपेंडन्स ऑन न्यू डेमोक्रेटिक पार्टी लेड बाय जगमीत सिंग आहे ना. आणि जगमीत सिंग इज द प्रो खलिस्तानी, दॅट पार्टी इज प्रो खलिस्तानी पार्टी है ना. त्याच्यामुळे हे टाईज जे इंडिया आणि कॅनडामधले टाईज डिटोरिएट झाले. त्या फर्स्ट फेजवर कॅनडाने ॲलिगेशन केलं इंडियाला की त्याकडं किलिंग आहे, त्यामध्ये इंडियाचा रोल आहे. त्यावेळेस म्हणजे असं ओपन ॲलिगेशन सुरू होणं, म्हणजे हाय लेवल फ्रॉम द हायर लेवल ऑफ ऑथॉरिटीज लाईक प्राईम मिनिस्टर. इट ॲड्स बिटरनेस टू द रिलेशनशिप है ना. मग इथं दिलेलं आहे की 1973 नंतर प्राईम मिनिस्टर मनमोहन सिंग वॉज द फर्स्ट प्राईम मिनिस्टर टू विजिट द कॅनडा. आर यू गेटिंग. म्हणजे ह्या आर्टिकलमध्ये सगळे काय आहे. इथं रिझन फॉर टेन्शन दिलंय. हे खलिस्तानी मुवमेंटला ते कॅनडा सपोर्ट करतं. तिथं बघा 2 गव्हर्नमेंट इथं दिले, जे लिबरल गव्हर्नमेंट तिथं आलं की इट गिव्स प्रायोरिटी टू द खलिस्तानी टाईज. आणि अगेन जसं इंडिया आणि बांगलादेशमध्ये राईट, जसं गव्हर्नमेंट चेंज होतं, शेख हसीनाचे गव्हर्नमेंट आले की इंडिया आणि बांगलादेशचे टाईज बेटर होतात. दे आर इन गुड टर्म, म्हणजे स्ट्रॅटेजिकली असेल, बाकीचे कोऑपरेशन असतील. बट ते दुसरे कोणते जे का म्हणजे दुसरे जे आले तर ते अगेन रिलेशनशिप डिटोरेट होतं. आणि जे आपण एक्स्ट्रीमिस्ट ग्रुप आहेत ना विच वर्क्स अंडर अगेन्स्ट इंडिया, त्यांना एनकरेजमेंट भेटतं किंवा कंडुसिव्ह एन्व्हायरमेंट आपण म्हणतो ना, मराठीत काय म्हणतात, भुसभुशीत. हां ते इंग्लिश, मराठीत काय बोलतात. हां ठीक आहे. ही असं तुम्हाला करायचं आहे, समजतंय का. म्हणजे कुठल्याही कंट्रीजचं रिलेशनशिप बघताना हाव इट इव्हॉल्ड ते बघायचे तुम्हाला. इव्होल्युशन कसं झालं, म्हणजे त्याच्यात असे फेजेस येतील की डिटोरिएट झालं, कधी इम्प्रूव्हमेंट झालं, व्हॉट आर द डिफरन्सेस, व्हॉट आर द सिनर्जीज. आणि हे लिहिताना ज्यावेळेस आयरचे ऑथरचं येईल त्यावेळेस त्याचे काही कोट असतात, कीवर्ड असतात. जसं तुम्ही इंडिया अँड चायना रिलेशनशिप इज असं म्हणू शकतो की इज डिफाईन्ड अराउंड किंवा रिव्हॉल्व्स अराउंड द कॉम्प्लेक्स इंटरडिपेंडन्स. हे का ऑथर्स म्हणजे येतात का, म्हणजे असं सपोज एखाद्या ऑथरने हर्षपंत असतील आयरमध्ये किंवा त्यांनी वापरलं तर ते तुम्हाला ॲन्सरमध्ये वापरायचं आहे. त्याच्या आधी समजून घ्यायचं आहे व्हॉट इज कॉम्प्लेक्स इंटरडिपेंडन्स.
आपण धरता येत नाही आणि सोडता येत नाही. कॉम्प्लेक्स इंटरडिपेंडन्स म्हणजे देर आर सो मेनी डिफरन्सेस येट देर आर सो मच एनर्जी म्हणजे सिनर्जीज किंवा कॉमन पॉईंट्स विच बोथ कंट्रीज कॅन हॅव कॉलॅबरेशन कोऑपरेशन. हे काय तुम्हाला वेगळे करायची गरज नाही. त्या हॉटेलमध्ये सुहासिनी हैदरचं आर्टिकल वाचाल हिंदूमध्ये, इनफ इट विल गिव्ह इनफ फॉडर. म्हणजे रिलेशनशिप कशी डेव्हलप झाले, कधी डेव्हलप झाले, कधी डिटोरिएट झाले, काय असलं पाहिजे, दॅट विल हेल्प यू. म्हणजे तुम्हाला म्हणजे GS2 IR आणि PSIचं IR योगेश सर तुम्हाला आहेत. ही इज व्हेरी गुड हँड. मॅडम आहेत बाकीच्या गोष्टी. सो इट इज रिअली हेल्पफुल फॉर यू. समजतंय पक्का? आता नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉइंट आहे सेक्युलरिझम. आपण नेक्स्ट आहे ना, टाइम आहे ना, थोड्या वेळेच, जास्त नाही. आता बघा हे आहे सेक्युलरिझम इज ऑल्सो टू प्रोटेक्ट हिंदूज फ्रॉम देअर ओन ऑर्थोडॉक्सीज. हे खूप महत्त्वाचे GS पॉलिटिकल सायन्ससाठी. आता सुरुवातच बघा, इन हिज न्यू बुक Reimagining Indian Secularism, Rajiv Bhargava argues that secularism shouldn't be seen as a project only for minorities. हे ॲज इट इज तुम्हाला रट्टा मारायचं आहे, हे स्टेटमेंट रट्टा मारायचं आहे, पाठ करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. मग कसंही लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही GS2 मध्ये लिहा, या पॉलिटिकल सायन्समध्ये तर असे रेफरन्सेस करायचेच आहेत. ही बुक वगैरे तुम्हाला रिइमॅजिनिंग इंडियन सेक्युलरिझम 2023ला जी बुक कंसात 2023 असंही लिहा, तिथं आहे. राजीव भार्गव आर्ग्यूज दॅट सेक्युलरिझम शुडंट बी सीन ॲज अ प्रोजेक्ट ओनली फॉर मायनॉरिटीज. म्हणजे ह्यांना काय म्हणायचं आहे की ह्या आर्टिकलमध्ये राजीव भार्गवानी इंडियन सेक्युलरिझम हॅज बीन कम्पेअर्ड विथ द युरोपियन सेक्युलरिझम किंवा अमेरिकन सेक्युलरिझम. अमेरिकन सेक्युलरिझममध्ये ह्याच्यातमध्ये काय दिलं आहे की अमेरिकन सेक्युलरिझम इज अ स्ट्रिक्ट नॉन इंटरफरन्स इन द चर्च. हे 2018च्या मेन्सला प्रश्न होता की व्हॉट इज डिफरन्स बिटवीन इंडियन सेक्युलरिझम अँड द अमेरिकन सेक्युलरिझम. तर ह्याच्यामध्ये दिलं आहे अमेरिकन सेक्युलरिझममध्ये काय चर्चच्या ॲक्टिव्हिटीमध्ये स्टेट कसलाही इंटरफरन्स करत नाही, पण इंडियन सेक्युलरिझम करतं. जसं तुम्हाला केरळमध्ये कुठला इश्यू होतो मॅडम, तो शबरीमाला टेम्पलमध्ये ज्यावेळेस विमेन आपल्या ह्याच्या शनी शिंगणापूर ज्यावेळेस महिलांना तिथं म्हणजे दर्शनासाठी अलाउड करतो, तो स्टेट इंटरफेअर्ड आणि विमेन अलाउड मतलब पूजा करण्यासाठी प्रॅक्टिस किंवा तिथे हे करण्यासाठी. दिस इज द म्हणजे सिलेक्टिव्ह इंटरफरन्स. सिलेक्टिव्ह प्रत्येक गोष्टीत नाही करू शकत इंडिया. ह्या सगळे उल्लेख ह्या राजीव भार्गवांनी केला आहे ह्या बुकमध्ये. ह्याच्यामध्ये तुम्हाला ह्या टर्मिनॉलॉजी लक्षात घ्यायची, बुकचं नाव लक्षात ठेवायचं आहे. हां, ह्याच्यामध्ये बघा इंटरेस्टिंग पॉईंट बघा, तुम्हाला ह्याच्यामध्ये एक उल्लेख आहे. हाऊ डू यू सी बघा ह्याच्यामध्ये हे करताना राजीव भार्गवानी हे तर म्हणजे क्वेश्चन आन्सर आहे त्या बुकवर. त्यांना प्रश्न विचारला की हाऊ डू यू सी ट्रॅडिशन अँड मॉडर्निटी इन द इंडियन कंटेक्स्ट. तर त्यांनी काय बोलतात की आय एम नॉट व्हेरी हॅपी विथ धिस विच इंडिया ॲट लिस्ट वॉज इन्व्हेंटेड बाय कॉलोनियल अँथ्रोपॉलॉजिस्ट अँड ॲडमिनिस्ट्रेटर. ठीक आहे, सोडा ही. That brings me to my latest book. In Indian tradition, Indian tradition has many religio-philosophical practices and experiences. Indian tradition has many religio-philosophical practices and experiences, multiple margas, pathways, but pluralism is new in the West. Pluralism in the West, but India pluralism is not new. So what is traditional and modern in itself is open to question. ठीक आहे. Ashoka said, Ashoka बघा प्लुरलिझमचं एक्झाम्पल. Ashoka said, I am going to equally honor both Brahmanas and Shramana's. बघा तुम्ही एन्शियंट उदाहरण देऊ शकता किंवा हिस्टॉरिकल फार पूर्वीचं उदाहरण देऊ शकता ह्याच्यासाठी. प्लुरलिझम
हाव इक्वॅलिटी प्रिवेल्ड किंवा माइंडसेट ऑफ इक्वॅलिटी. बट हे इथं असं तुम्ही लिहू शकता की अशोकाचं हे स्टेटमेंट, अशोका सेड ॲट दॅट टाईम. मग त्यांना वेगळं बोलताना हे सांगता ते काय म्हणायचे की डिफरंट आयडियाज एकमेकाला इंटरमिंगल होत गेल्या, जनरेशनमधून पास ऑन होत गेला. त्यावेळेस त्यांनी क्रॉस फर्टिलायझेशन ऑफ आयडियाज ही टर्म यूज केली. इरेज होतं काय? हां सॉरी, हे क्रॉस फर्टिलायझेशन ऑफ आयडियाज है ना. हाव द सोसायटी ऑफ कल्चर इव्हॉल्व्स इन द ग्लोबलायझेशन विथ द क्रॉस फर्टिलायझेशन, म्हणजे मिक्सिंग ऑफ द आयडियाज. हे की नाही, क्रॉस फर्टिलायझेशन ऑफ आयडियाज हे टर्म तुम्हाला लक्षात ठेवायच्यात. म्हणजे हे इंडिया इज अ मल्टीकल्चरल मल्टी रिलिजियस कंट्रीज है ना, विच इज गुड. म्हणजे क्रॉस फर्टिलायझेशन ग्लोबलायझेशनमध्ये लिहिताना ग्लोबलायझेशनचे कॉन्स पण ना, क्रॉस फर्टिलायझेशन ऑफ आयडियाज म्हणजे प्रोज पॉईंट्स असं तुम्हाला समजलं बऱ्यापैकी. त्याच्यामध्ये ह्यांनी एक डिफरंट हे केलं आहे. ह्याच्यामध्ये एक युरोपियन आणि इंडियन सेक्युलरिझम कंपॅरिझन फार छान केलं ह्यांनी. बघा, युरोप सेक्युलरिझम वॉज बॉर्न इन रिस्पॉन्स टू होमोजिनिटी अँड अगेन्स्ट डायव्हर्सिटी, बट नाव इट फेसेस डायव्हर्सिटी. ऑन अदर हँड इंडियन सेक्युलरिझम वॉज बॉर्न इन रिस्पॉन्स टू इंडियाज फेनॉमिनल डायव्हर्सिटी. इट इज नॉट क्लिअर. हां म्हणजे बघा, हे वाक्य फार महत्त्वाचं, हे कंपॅरिझन फार महत्त्वाचे आहे. युरोप सेक्युलरिझम वॉज बॉर्न इन रिस्पॉन्स टू होमोजिनिटी. कोणी सांगेल याचा अर्थ? अँड अगेन्स्ट डायव्हर्सिटी, बट नाव इट फेसेस डायव्हर्सिटी. ऑन अदर हँड इंडियन सेक्युलरिझम वॉज बॉर्न इन रिस्पॉन्स टू इंडियाज फेनॉमिनल डायव्हर्सिटी. बघा, इंडियामध्ये त्यावेळेस वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक होते, आता आहेत, ही फार पूर्वीपासूनच होती. इंडियन सेक्युलरिझम म्हणजे सिलेक्टिव्ह इंटरफरन्स वगैरे असेल, हे सेक्युलरिझम हे डायव्हर्सिटी कन्सिडर करूनच डेव्हलप झाले ना. जसं आर्टिकल 25 असेल, रिलिजियस फ्रीडम असतील, मायनॉरिटीचे रिलिजियस फ्रीडम असेल, तसं युरोपमध्ये असं डायव्हर्स पॉप्युलेशन नव्हतं, मल्टीकल्चरल पॉप्युलेशन नव्हतं. मेजरली ख्रिश्चनिटीच होती. बट राईट नाव तिकडे वेगवेगळ्या लोकांचं स्थलांतर झालं, वेगवेगळ्या रिलिजनची लोक आली, त्यांना ते फिट करायचे, त्यांचे ते इश्यूज आहेत, त्यांचे देर आर इश्यूज अबाउट द मायनॉरिटी कल्चरल राईट, रिलिजियस राईट्स. सो दे हॅव टू इव्हॉल्व. ठीक आहे. तर हे आपलं मोर ओवर लेस आजचं आपलं सेशन होतं. आता फक्त एक तुम्हाला सांगतो, पेज नंबर ह्याच्यावर 12वर एक दिलं, एक न्यूज आहे की सीड्स विथ मल्टिपल टॉलरन्स विल बी गेम चेंजर. तर ऑथरला म्हणायचे की रिजन वाईज, रिजन स्पेसिफिक किंवा ड्रॉट रेजिस्टंट सीड्स वगैरे ॲग्रिकल्चरमध्ये पाहिजेत, किंवा जे आजकाल जे डिसीजेस वगैरे येत आहेत त्याच्याशी अकॉर्डिंग सीड्स व्हरायटी वगैरे डेव्हलप करायला पाहिजे. दॅट इज सेल्फ एक्सप्लेनेटरी. सो दिस वॉज द मोर ऑर लेस lecture about the perspective, how to develop your perspective किंवा skills to read the Hindu newspaper. Hope it was useful. है ना, समजलं थोडंफार काय आयडिया? थँक्यू. अजून तुम्हाला काय डाऊट असेल तर विचारा. देन So we would like to extend our thanks to you that you come from your busy schedule and guide my students, guide our students basically. And thank you sir. आणि असंच येत राहा. सो हा टॉपर्स अप्रोच होता. आय होप यू पीपल अंडरस्टँड राईट. द हिंदू तुमच्या सगळ्यांच्या समोर रोज असतो, पण त्यात वाचायचं काय ते कळत नाही. आणि मग ते डॉट्स कनेक्ट करून त्या न्यूजना ॲनालिसिस करून त्याचे कसे नोट्स बनवायचे ते तुमच्या लक्षात आलं असेल. 2016 ते आत्तापर्यंत तुम्ही बघितलं असेल की ट्रेंड चेंज झालेला आहे UPSCचा, आहे ना. पेपर सरळ तुमच्या न्यूजपेपरमधून येतो आहे. ठीक. द हिंदूमधून एसे रायटिंगचे अनेक तुम्ही टॉपिक्स घेऊ शकता, जे आत्ताही तुम्ही विचारलेले आहेत, तुम्ही बघू शकाल. अगदी फिलॉसॉफिकल एसेपासून सोशल एसेपर्यंत सगळेच राईट.
आणि ज्या विद्यार्थ्यांना सेशन थोडंसं लेंदी वाटलं है ना, त्यांच्यासाठी उद्या सेशन आहे सकाळी 11 वाजता. माहिती आहे ना कुठलं आहे? रिवायरिंग ब्रेन्स, ज्यांचे फ्यूज हल्लेले आहेत ना सगळ्यांचे, त्यांना परत रिवायर करायचं आहे, राईट. सो उद्या सकाळी 11 वाजता रिवायरिंग ब्रेनचं आपलं सेशन आहे. हे आता पूर्ण सिरीज आपण सुरू करतो आहे. ऑफलाईन सेशन्स असणार आहेत आणि अतिशय महत्त्वाचे मुद्दे आहेत हे स्पर्धा परीक्षांमध्ये, की ब्रेनला तुमच्या रिवायरिंग करणं. बिकॉज आय एम शुअर की यू पीपल आर गोईंग थ्रू मल्टिपल फेजेस. तुम्ही घरातून जेव्हा निघता ना, मी नेहमी म्हणते तुम्हाला की जेव्हा पुण्याला यायला निघता तेव्हाच युद्ध सुरू होतं आणि मग तुम्ही खूप सगळ्या फेजेसमधून जात असता. या सगळ्या फेजेसना कसं फेस करायचं किंवा कसं त्याच्याशी टॅकल करायचं, जनरल तुमचे जे क्वेश्चन्स असतात. वी आर नॉट गोइंग टू टीच एनिथिंग हिअर. आपण डिस्कस करणार आहोत, गप्पा मारणार आहोत उद्या 11 वाजता. फाईन. सो मस्ट अटेंड, मस्ट. हां, आणि फ्री आहे, ओपन आहे, याच. फाईन. ओव्हर टू यू सर. थँक्यू. थँक्यू मॅम फॉर कॉलिंग मी. म्हणजे मॅडमनी सांगितले ते पॉईंट फार महत्त्वाचे आहेत. ॲक्च्युली मला असं कळलं की गणपतीमध्ये बऱ्याच जणांनी 10-10 दिवस जनरली म्हणजे काहीच केलं नाही किंवा काही लोकांनी म्हणजे निग्लेक्ट केलं, असं नाही. तुमच्यासाठी दिवाळी, दसरा, पाडवा हे सगळं तुमचं प्रिपरेशन आहे, हेच लक्षात ठेवा. यू हॅव टू बी देअर इन द लिस्ट. त्यामुळे तुम्हाला हे सगळं सोडावं लागेल. ते एक कविता आहे ना, वुड्स आर लवली डार्क अँड डीप बट है ना, आय हॅव माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. तसं तुम्हाला करायचं आहे. आणि वन्स अगेन थँक्यू योगेश सर, मॅडम फॉर कॉलिंग मी हिअर. बऱ्याच दिवसानंतर कनेक्ट झाला मुलांशी, छान वाटलं. आणि तुम्ही ऐकून घेतलं विलफुली ऑर इनव्हॉलंटरीली, आय डोंट नो, बट थँक्यू तुम्हाला पण. थँक्यू. ते एक्सटर्नल गोष्टी यू कांट कंट्रोल, ते तू काहीच कंट्रोल. बट मिनिमम तू अशा ठिकाणी अभ्यास करू शकते, बसू शकते तिथं. यू कॅन निग्लेक्ट आउटसाईड डिस्टर्बन्स अँड यू कॅन फोकस इट, है ना. तुझे इनसाईड आय कॅन फोकस इनसाईड. इथं बसलं फारसं काही, इथं कोणी ढोल नाही वाजवणार क्लासमध्ये, एवढं तर आहे एक, है ना. अजून काय कोणाला डाऊट? काही डाऊट असेल तर बिंदास विचारा. ओके, चालेल. किती दिवस न्यूजपेपर वाचायचं, म्हणजे कधीपासून चालू करायचं? उद्यापासून कर, आजपासून कर. म्हणजे हां, करायचंच आहे ना. 25 साठी करतो तर आतापासून चालू करायचं. माझी मुलगी 8वीला आहे, बट शी इज रीडिंग न्यूजपेपर द हिंदू. हां, शी इज म्हणजे दररोज नाही, बट शी इज रीडिंग इन बिटवीन. तर आता तू वाचलाच पाहिजे. बरेचसे पॉईंट सेम आहेत. क्रॉस फर्टिलायझेशन असेल, सिनर्जीज मी सांगितलेलं असेल, डेटा असेल, जेंडर इक्वॅलिटी असेल, जेंडर जस्टिस असेल, सरपंचपती असेल, हे पॉईंट्स तर चेंज झालेले नाहीत. आणि 2 वर्षात तर काही जेंडर आपली ही येणारच नाही, जेंडर इक्वॅलिटी. वी हॅव चॅलेंज इन दॅट. सगळे पॉईंट्स तर सेमच राहणार आहेत. मग कधीपासून करणार सुरू? हां, अजून काय डाऊट कोणाला? ह्या साईडला थँक्स की कोणी झोपलं नाही, है ना. तेवढं आहे एक ॲटलिस्ट, है ना. मी शेवटी बघायचं कोणी झोपलं नाही, ते एक बरं आहे. थँक्स टू यू फॉर दॅट. काय डाऊट असेल तर विचारा बिंदास, किंवा परत विचारा, दॅट्स ओके. हां, कुठलेही विचारा. हां, दुसरे विचारा काय वाटलं तर जनरल. ॲक्च्युली डिपेंड्स ऑन पर्सन टू पर्सन. म्हणजे असं त्याच्यात हार्ड अँड फास्ट किंवा असं हे नाही, त्याच्यात कोडेड आन्सर नाही त्याच्यात. इट डिपेंड्स ऑन म्हणजे प्रत्येकाची किती रिस्क घ्यायची आहे, कसं आहे. मला वाटतं दोन्ही ॲस्पेक्ट्स इक्वली इम्पॉर्टंट आहे. बट ऑलवेज बी रिअलिस्टिक आणि तुम्ही जर व्यवस्थित प्रिपरेशन केलं, डायरेक्शन केलं, यू कॅन डू इट. आणि आता लकील 2025 MPSC विल ऑल्सो हॅव सेम पॅटर्न. So same syllabus, same thing will apply. So go full-fledged, I will suggest. You are too young for the plan B. है ना. किती वय तुझं? हां, you are too young यार. Go and achieve it. Why second plan? That's why I said कि it depends. I started at 28 year.
आणि मला मोठी मुलगी होती. आय डिडंट हॅव प्लॅन बी. सो इट डिपेंड्स. म्हणजे मी नाही म्हणत की असायला नाही पाहिजे, बट डिपेंड्स. बट बिईंग रिअलिस्टिक, होपफुल, लाईफ इज ऑलवेज गुड. आपण हा न्यूजपेपर तर पाहिला, पण एसेसाठी जे स्टोरीज वगैरे लागतात तर मग कुठल्या स्टोरीज? म्हणजे स्टोरीज तर तुमच्याकडे खूप साऱ्या आहेत. नाही, पण अशा रियालिटीमध्ये घडलेल्या. ह्या स्टोरीज, नॅरेशन, इव्हेंट्स वगैरे स्टोरीज म्हणजे हेच इन्स्टन्सेस वगैरे असतात ना. सपोज तू बघितलं की त्या दिवशी उज्जैनमध्ये घटना घडली ना, एक 12 वर्षाची मुलगी, आय थिंक शी वॉज अब्युज्ड, रेप वगैरे झालं, आय डोंट नो, बट अब्यूज झालं. शी वॉज म्हणजे विदाउट क्लोथ, शी वॉज मुव्हिंग अराउंड द रोड्स, नो वन वॉज हेल्पिंग हर. सो इट इज अ स्टोरी विच शुड हॅव शॉक्ड आवर कॉन्शन्स. है की नाही? आपले मोरल कॉन्शियस सगळे शॉक झाले पाहिजेत. इट इज अ स्टोरी, इट इज इन हिंदू. है की नाही? स्टोरीच आहे ना हे, इट इज स्टोरी. असं आहे. एनी क्वेश्चन्स? विचारा बिंदास असतील तर. So what is the solution when we feel anxious? सोल्युशन असतील तर असं वाटलं तुम्हाला तर थोडंफार ते आनापाना मेडिटेशन कधी कधी करा, 20-20 मिनटं सकाळ संध्याकाळ. गुगलवर आहे, तुम्हाला ते प्रेझेंटमध्ये राहायला हेल्प करतं. म्हणजे इट इज रिअली हेल्पफुल. ज्यावेळेस आपण हायपर होतो किंवा आपण अँशियस होतो, वरीड होतो की काय होईल, किती वाचू, अरे आज हिस्ट्री वाचू का पॉलिटी वाचू, त्यावेळेस डू मेडिटेशन. तुम्हाला हेल्प होईल. मिनी आनापाना मेडिटेशन खूप हेल्पफुल आहे, 20-20 मिनटाचं, आणि तुमच्या ते प्रोडक्टिव्हिटीमध्ये पण ॲड करेल. तेच सोल्युशन आहे. असं व्हॉट्सअपला वगैरे कोणाला विचारून नाही होणार. तेच सोल्युशन. इट विल ॲड. Techniques वगैरे वापरले होते. हां, Memory techniques. अरे मी काय वापरले नाही मेमरी टेक्निक्स. मला लिमिटेडच मेमरी होती, त्याच्यामुळं त्यात पण टेक्निक्स वापरल्या तेवढी एनर्जी गेली असती माझी. बट मेमराईज करा. मनन म्हणतात ना, मनन हेल्प होईल. म्हणजे जी पालता बघितलं ना, असे आपण नोट्स काढल्या, तो डेटा बघितलं, इंटर पार्लमेंटरी डेटा कमिटी 15% इंडियाचा आहे. 140 इंडिया रँक्स ॲट 141 आउट ऑफ 194 कंट्रीज. इट इज बिलो दॅन आफ्रिका, पाकिस्तान. ती आठवण करा. म्हणजे वाचल्यानंतर मनातल्या मनात आठवा किंवा असा असा डेटा वाचला, असं असं आहे, असं असं आहे. शशी थरूरला असं बोलायचं होतं, सॉरी त्या ऑथरला असं बोलायचं होतं. यू हॅव टू डू दॅट. किंवा सुहासिनीला हैदरला असं बोलायचं आहे, सुहासिनी हैदरला असं म्हणायचं, अरे इंडिया चायनाच्या कंटेक्समध्ये सुहासिनी हैदरने असा वर्ड यूज केला, असं असं बोलायचं होतं. असं दॅट पर्स्पेक्टिव्ह तू डेव्हलप करा. त्याला मनन बोला, त्याला आठवणं बोला. दॅट वर्ड यू कॅन यूज. ते करणं गरजेचं आहे, हेल्पफुल आहे. है की नाही? म्हणजे तुझी ती प्रोडक्टिव्हिटी वाढेल अभ्यासाची. रिटेन्शन म्हणतात ना ह्याला, रिटेन्शन टेक्निक्स असे यूज करू शकता. आहे ना? ओके, चालेल. ओके, थँक्यू.